आणि काटावरच पास झाले. कॉमर्सला का गेलो ते पण मला माहित नव्हतं, किंवा आर्ट्सला का जातात ते पण मला माहित नव्हतं. ऑपेरा हॉटेलमध्ये भांडी घासायला लागलेलो. EMI फोन मी EMI वर घेत होतो ना, तिथं मी आयफोन डायरेक्ट कॅशवर मी इंस्टाग्राम चालू केलं ना. आमच्या इथला एक मुलगा होता जळक्या, नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याच्यामध्ये आपण लोकांचं जीवन आणि त्यांच्या आयुष्यातल्या कथा, स्टोरीज, त्यांची ॲक्च्युअल रिअल लाईफ कशी आहे ही जाणून घेतो. ट्रू लाईफ स्टोरीज या चॅनलमध्ये. आता भरपूर दिवसानंतर आपला सेकंड व्हिडिओ येतो आहे, पण हा व्हिडिओ धमाकेदार असणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. रोज सकाळी आपण उठल्यानंतर आपण कदाचित आपला चेहरा आरशामध्ये नंतर बघत असू, पण ज्या व्यक्तीला मी आज तुम्हाला भेटवणार आहे त्याचा चेहरा आपल्याला स्क्रीनवर पहिला दिसतो जेव्हा आपण सकाळी सकाळी मोबाईल हातात घेतो आणि स्क्रॉल करत असतो तेव्हा. आणि सर्वांना फॅमिलियर आहे. भरपूर कॉमेडी रील्स असतात, ट्रॅव्हल व्हिडिओज आहेत आता सध्या, त्याचबरोबर हजबंड वाईफच्या अशा घरगुती रील्स, अशा भरपूर काही रील्स जो आपल्यासाठी घेऊन येतो तोच म्हणजे आजच्या आपल्या व्हिडिओचा म्हणजे मेन गेस्ट, या पॉडकास्टचा मेन गेस्ट म्हणजेच किरण पास्टे. तर मी आता इंट्रोड्यूस करतोय किरणला. नमस्कार. आज आपण दोघं एकत्र आहोत आणि किरण पास्टेचे व्हिडिओ रील्स वगैरे तुम्ही पाहत असाल तर किरणला कोण नाही ओळखत. म्हणजे कधी कधी जेव्हा आम्ही एकत्र फिरतो तेव्हा एका प्रकारचा सेलिब्रिटीचा फील म्हणजे त्याच्यावर असताना मला पण येतो. एवढी लोक त्याच्यावर फोटोज वगैरे काढायला गर्दी करतात, भेटतात. आणि खरंच म्हणजे किरण जे करतोय हे लोकांना हसवतो, लोकांचं एंटरटेनमेंट करतो. आपली बिझी लाईफ, आपले काही टेन्शन्स असतात, त्याच्यामध्ये जेव्हा किरणच्या रील आपण पाहतो तेव्हा लगेच एक हसू येतं चेहऱ्यावरती. तर त्याच्यामध्ये चांगलंच योगदान आहे किरणचं. तर किरण, आपल्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे. भरपूर दिवसांपासून आपला प्लॅन चाललेला की एक पॉडकास्ट करूया, जरा तुझ्यावरून मी गप्पा मारतो. आपण असं ट्रॅव्हलिंग करत असतो, पण त्याच्यामध्ये आपण ज्या गप्पा करतो प्रेक्षकापर्यंत पोहोचत नाही तुझ्या. तर काही प्रश्न विचारेल, एक फ्रेंडली क्वेश्चन्स, म्हणजे जे उत्तरं आहेत, जे क्वेश्चन्स असतील ते तुमच्यासाठीच आहेत, प्रेक्षकांसाठी, तुझ्या व्ह्युअर्ससाठी, जे तुला दिवस रात्र बघतात. लहान मुलांपासून सगळ्यांना आवडतो हा. लहान मुलं जास्त बघतात. ते पालक त्यांचे अभ्यास सोडून त्यांना हे रील बघायला लावतात. ते थोडं लक्ष द्या त्यांच्यावरती. बघू द्या, पण मोबाईल बघायचा पण एक वेळ असतो, त्या वेळेमध्ये बघितलं किरणला तर काय हरकत नाही. पण खरंच किरण ग्रेट, मस्त काम करतोयस. आणि अजून भरपूर तू आता नवीन नवीन चॅनल आणलेस, ते पण आपण हळूहळू सांगूया या पॉडकास्टमध्ये. तर आता सुरुवात करूया, म्हणजे तुझ्या आयुष्याची सुरुवात ही कुठून कशी झाली, तुझा जन्म कुठला, तुझं शिक्षण कुठून तू घेतलंस, स्कूल कॉलेज वगैरे, अशी तुझी एक लाईफ स्टोरी आपण सुरू करूया. तर किरण, सुरुवात करूया. म्हणजे तुझी आयुष्याची स्टोरी आम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल की कसं तू या फील्डमध्ये आलास, म्हणजे कसं तू क्रिएटर झालास, एंटरटेनर झालास, तुझा जन्म कुठला, तुझी शाळा कुठली, कॉलेज कसं केलंस तू, आणि बाकी नंतर तुझ्या लव्ह स्टोरीज वगैरे सगळे आपण जाणून घेऊया. रिअल वालीच लव्ह स्टोरी सांगेन. ती तुझी इच्छा. तर माझा जन्म मुंबईतलाच. अच्छा. मुंबईतल्या चुनाभट्टीमध्ये जन्म झाला माझा, आणि मला आवडतं चुनाभट्टीमध्ये राहायला. आणि मी आता घर पण घेतलंय ते चुनाभट्टीमध्येच घेतलंय, माझ्या बाजूलाच घेतलंय. खूप लोकांना माहित नाही, आज पहिल्यांदा या पॉडकास्टमध्ये सांगतोय घर घेतलं म्हणून. नवीन घर घेतलंय किरण. चाळीतच घेतलंय. मला चाळ सोडून नाही जायचं, जास्त कुठे लांब नाही जायचंय. कॉंग्रॅच्युलेशन आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला. कारण बाजूची जी लहानपणापासूनची मी लोक बघतो ती बाजूला राहणारे सगळे सपोर्टर असतात. त्यानंतर रोज आपण उठल्यावर सगळं बाथरूमला बाहेर जाणं वगैरे सगळं तिकडे असतं चाळीमध्ये. टिपिकल चाळ लाईफ. हो, तिकडे मी असं राहतो प्रॉपर. म्हणून आता दुसरं घर पण घेतलं ते तिथेच घेतलं मी. दुसरं म्हणजे पहिलं आहे ते पप्पांचं आहे, हे आता माझं स्वतःचं आहे. कधीतरी बिल्डर प्लॅन येईल तेव्हा रूम मिळेल आपल्याला, पण रूम मिळाल्यावरती पूर्ण चाळीतली लोकच तिकडे असणार आहेत. म्हणजे वेगळं हे नसणार आहे, वेगळी लोक नाही येणार आहेत. नवीन लोकांमध्ये नवीन लोक नाही राहायचं. मला माझ्या आधी जी लोक आहेत, लहानपणापासून ज्या म्हाताऱ्या लोकांना बघतोय आमच्या इथल्या, जे नेहमी मला आवाज देतात कसं आहे काय वगैरे,
बरं वाटतं ते, म्हणून मी चाळ सोडून नाही जाऊ शकत कुठे. बायकोचा पण माझ्या तेच विचार असतो. नंतर जन्म झाला मुंबईमध्ये, मुंबईतल्या चुनाभट्टीमध्ये. अच्छा, म्हणजे तुझी आवड म्हणजे तुझं जे मन आहे ते तुझ्या चाळीमध्ये लागलेलं Yes, आहे. हो. तुला कुठे अपग्रेड करायचं नाही, नाही. कुठे तुला सोसायटी बिल्डिंग मध्ये तर- जायचं नाही, तिकडे तुला अवघडल्यासारखं वाटेल असं काय आहे हो. का? कारण तिकडे हा. ओळखीच कोण नसणार. हा. आणि मेन मित्रमंडळी पण माझी तिकडचीच सगळी हा. एरियातलीच. म्हणजे चड्डी बड्डी फ्रेंड्स, हा, लहानपणापासून मोठी फ्रेंड्स. जे सपोर्ट करणारे असतात हा. ते सगळे तिथलेच. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी गेलो की कॉन्टॅक्ट तुटणार, फक्त फॅमिलीमध्येच असणार मी. लांब गेलो की कुठे मित्रांना भेटायला नाही मिळणार वगैरे. खूप साऱ्या अशा आठवणी आहेत चुनाभट्टीच्या माझ्या. बाकी मग शाळा तुझी कुठली? शाळा माझी LK हायस्कूल जी चुनाभट्टीमध्ये लहानपणापासून म्हणजे लहान शिशूपासून मी तिकडे होतो. म्हणजे ज्युनियर KG पासून ते 10वी पर्यंतची शाळा आहे ती, तिकडेच होतो मी. तिकडे शिकलो. त्यानंतर शाळेमध्ये थोडा अवली मुलगा होतो मी. तेच विचारणार होतो तुला, अभ्यासात हुशार होतास का कसा होता? नाही, अभ्यासात हुशार नव्हतो. अभ्यासात म्हणजे 35-40% मी मार्क पाडणारा एवढा काठावर पास होणारा मुलगा. आणि जे काठावर पास होतात ना खूप पुढे जातात. तेच काहीतरी लाईफ मध्ये करणार. हो, हे मी खूप ठिकाणी बघितलंय. म्हणजे असं नाही की अभ्यास करणारे नाही पोचत, ते पण पोचतात, पण ते फॅमिली बघूनच राहतात. आणि जे काठावर पास होणारे सगळं दुनियादारी बघतात. दुनियादारी. काठावर पास होणारे सगळे दुनियादारी हो बघतात. हो, पूर्ण दुनियादारी बघून असतात. आणि मग शाळेमध्ये हे तुझं छोटा शिशू, नंतर शाळा पण तिथेच झाली तुझी. हो, हो. 10वी पर्यंत तू त्या सेम शाळेत होतास. हो. ओके. मग शाळेमध्ये तुझी आवडती शिक्षिका किंवा शिक्षक असे कोण? म्हणजे जर ते पण हा पॉडकास्ट बघत असतील तर त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाईल ना. म्हणजे आवडते सर मॅडम अशा कोण? आवडतं असं कोण नव्हतं, सगळे धुवायचे कारण सगळेच मारायचे. म्हणजे कसं प्रत्येक दरवर्षाला चेंज व्हायचे सर, त्यामुळे असं कोण आवडतं नाही राहिलं माझं. कारण दरवर्षी कोण नाही कोणतरी चेंज व्हायचं. म्हणजे प्रत्येक वर्षी आपला शिक्षक असायचे ते चेंज व्हायचे. अच्छा. त्यामुळे असं कोणावर असं जीव नाही जडलं सरांवरती मॅडमवरती आपला. म्हणजे इन्शॉर्ट कोणच नव्हतं. नाही. हो. त्याच्यानंतर कॉलेज लाईफ. हा, कॉलेज लाईफ म्हणजे पहिला शाळेमध्ये म्हणजे शाळेपासूनच मी खूप अवली असल्यामुळे भंकस करणं, याची त्याची मस्करी करणं हे चालू असायचं. त्यानंतर माझे या भंकस केल्यामुळे खूप वेळा माझ्या मित्रांनी पण मार खाल्लेला आहे. म्हणजे माझ्या बाजूला बसायचे, मागच्या बेंचवर पुढच्या बेंचवर, आणि पिरियड चालू असतानाच मी मध्येच काहीतरी पटकन असं बोलून जायचो जे एवढं त्यांना हसायला यायचं ते कंट्रोल नाही करू शकायचे. आणि सर त्यांनाच बरोबर बघायचे, जोक तुझे आणि पटके त्यांना. म्हणजे त्याला एवढे मार खायचे ते. आणि आम्ही ठरवलेलं पण म्हणजे की जर चुकून सरांनी बघितलं तर नाव नाही सांगायचं कोणाचं. हा, मग ते गपचूप मार खायचे. म्हणजे असं खूप लोकांनी शाळेतल्या मित्रांनी सपोर्ट केलंय, त्यांच्यामुळे ती जी कला राहिली माझी टिकून राहिली ती, म्हणजे भंकस करण्याची. ती आता आपल्या रील मध्ये वगैरे याच्यामध्ये दिसते, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये. हो, ते फनी मुवमेंट्स तुझे तिथून सुरू झाले, हो. हसवायचे, जोक करायचे. ओके. मग कॉलेज लाईफ तुझी? कॉलेज लाईफ पण कॉलेजला होतो मी बन्सीधर अगरवाल वडाळा कॉलेजमध्ये. तिकडे पण असेच लहानपण बॅक बेंचरच होतो. तिकडे पण अशाच बंकस वगैरे अशा तो बंकस वगैरे असायचे आमच्या. तो फक्त 11वी 12वी 2च इयरचा कॉलेज होता. अच्छा. हा, नाही ज्युनियर कॉलेज होता. ज्युनियर कॉलेज होता. हा, 11वी आणि 12वी असतं ज्युनियर कॉलेज. हा हा. आणि तिकडे 2 वर्ष जास्त, पण तिकडे पण कोण आपल्या जास्त अशा फेवरेट मॅडम व सर कोण नव्हते तिकडे पण. ओके ओके. म्हणजे आणि जे माझे शाळेतले मित्र होते तेच कॉलेजला पण आलेले. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्रच असं बघितलं की तू कुठल्या कॉलेजला जाणार, तू कुठल्या कॉलेजला, मग हा त्या कॉलेजला. तिकडे आम्ही सगळ्यांनी हे घेतलं, ऍडमिशन घेतलं. म्हणजे तिकडे पण मी मित्रांना सोडलं नाही. म्हणजे तू सगळीकडे मित्रांना घेऊनच म्हणजे तुम्ही एकत्र. हो, ते मी पण केलं 11वी 12वी पर्यंत. म्हणजे शाळेपासून त्यांना जे बरोबर तेच माझ्या कॉलेजमध्ये पण होते मित्र सगळे. शाळेमध्ये कधी मी असं ह्याच्यामध्ये भागच नव्हतं घेतलेलं. जे फंक्शन असायचे ना शाळेमध्ये, त्याला अॅन्युअल डे वगैरे किंवा
गॅदरिंग वगैरे असायचं त्यामध्ये कधी भाग नव्हता घेतलेला, कारण तेवढा माझा कॉन्फिडन्स नव्हता की स्टेजवर जाऊन काहीतरी नाच गाणं करायचं. मला नाचता येत नाही. बाकी नाटक पण असायचे तिकडे, पण मी कधी भाग नव्हता घेतलेलं कारण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता स्टेजवर जाऊन बोलायचं किंवा एवढ्या लोकांसमोर म्हणजे ती बोलायचं. भीती वाटायची, स्टेज वाटायची. हो, स्टेज कॉन्फिडन्स नव्हता. होतं कधी अजून पण नाही आहे, पण एखादा कधी केलं की होऊ शकेल. पण कॅमेऱ्याची पण मला एवढी भीती होती. हळूहळू जसं मी सुरुवात केली त्यानंतर ती भीती मोडली माझी. हा, ते होतं स्टार्टिंगला. हा, हो. आता तुला ती सवय झाली ती. आता पण तू गर्दीमध्ये असं घाबरतोस व्लॉगिंग करायला? थोडी भीती ट्रॅव्हल वाटते. व्लॉगिंग वगैरे नाही करतो? नाही, ती थोडी भीती वाटते कारण लोक बघतात की हा काय येण्यासारखं करत बसलाय. आणि ते ना ओळखत असतात, पण फक्त असं बघतात हा तोच आहे का. त्यामुळे मी थोडं हे होतो की मन डायव्हर्ट होतं माझा, हा काय असा बघतोय माझ्याकडे म्हणून. पण अशा सिच्युएशन मध्ये क्रिएटर जास्त करून लोकांकडे बघत नाहीत. म्हणजे तू एकटाच आहेस असं ते इमॅजिन करून करायचं असतं, तेव्हा ते होतं कम्फर्टेबली. म्हणजे आता मला 6-7 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये, रील वगैरे याच्यामध्ये. तरी अजून तो नाही कॉन्फिडन्स आलेला आहे माझ्याकडे. मग तू कॉलेज तू सायन्स केलंस का कॉमर्सला होतो मी. मेन कॉमर्सला का गेलो ते पण मला माहित नव्हतं, किंवा आर्ट्सला का जातात ते पण मला माहित नव्हतं. म्हणजे शिकायचं म्हणून शिकत होता? हा, हो. म्हणजे पुढे काय करायचं तेच माहित नव्हतं मला. म्हणजे लाईफ गोल सेट नव्हतं. कारण माझ्या फॅमिलीमध्ये पण कोण एवढा शिकलेला नव्हता की जो मला मार्गदर्शन करेल की हे झाल्यावर असं करायचं असतं, असं नसतं करायचं वगैरे. बरोबर. मी आपल्या मित्रांनी जिथे ऍडमिशन घेतलं मी पण तिकडे घेतलं. चला, असं होतं. 1ली ते 10वी जसं शिकलो तसंच मला वाटलं शिकायचं असतं पुढे. हे 11वी 12वी तो आपला पुढचा शिक्षणाचा किंवा पुढच्या फ्युचरचा पाया असतो हे माहित नव्हतं मला, की त्याच्यामुळे आपल्याला पुढे त्यानुसार नोकरी मिळते हे पण माहित नव्हतं. कॉलेज तुझं तू 12वी पर्यंत केलं का? 12वी केलं. त्यानंतर 12वी नंतर आमच्या कॉलेजला हे होतं की म्हणजे बंक वगैरे घेतली की कोण असं विचारायचं पण नाही की का सुट्टी घेतली किंवा काय. तेव्हा हे असं झालं की तुला बिंदास म्हणजे सुट्टी घेऊ शकत होतो, असं हे नाही, कोण विचारत नव्हतं. त्यामुळे ती एक सवय झाली मला की आपण बिंदास झालो आता. मग मी थोडंसं माझं डिसिजन घ्यायला लागलो स्वतःच. आणि मग विचार केला की चल बरं झालं आता 12वी नंतर आता पुढे मी जॉब बी बघेन. म्हणजे तेव्हा तू एज्युकेशन क्विट करायचा विचार? हो. 12वी पास झालो मी. काहीतरी 47% मार्क पडले मला आणि काटावरच पास झालेलो मी. हो, तेव्हा पण. त्यानंतर 12वी झाल्यानंतर ना एका आमच्या इथला एक मित्र होता, तो ऑलरेडी मला म्हणजे 12वी झाल्यानंतर मला जिम मध्ये जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे जिम त्यावेळी तुझी बॉडी वगैरे चांगली होती ना? असे डोले शोले होते याचे, फुल पर्सनॅलिटी. हा, मी फोटो देतो तुला. फोटो मी ओव्हरले करतो याचे जवानीचे फोटो पण बघ. आता पण जवानच आहे, पण तेव्हा डोले शोल्याला किरण पास्टे होता. म्हणजे मी 11वीला जिम चालू केली. म्हणजे रोज सकाळी उठायचो, जिम म्हणजे कॉलेजला जायच्या आधी जिम करायचो 2 तास रोजचं. रेग्युलर कंटिन्यू रोज म्हणजे एकदम पॅशनेटली करत होता? हा. कारण मला एक तर बॉडी बिल्डिंग करायची होती, प्रॉपर स्टेजवर उतरायचं होतं, त्यानंतर ट्रेनर पण व्हायचं होतं. कारण एक त्यावेळी आमच्या इथे असा काळ होता त्यावेळीचा, म्हणजे 2010चा, जेव्हा आमच्या इथली सगळी मुलं ट्रेनरच होत होती सगळी. म्हणजे जो तो उठायचा आम्हाला ट्रेनर व्हायचा. म्हणजे तुला तो एक फोकस भेटलेला की मला जिम ट्रेनर व्हायचं. तर त्यासाठी खायला पण लागतं, फक्त जिम करून चालत नाही. म्हणजे रोज जिम चालू होती. जो बॉडी ग्रोथ व्हायला जे डाएट पाहिजे असतं ते मेन पाहिजे होतं. ते काय आपल्याला घरातून एवढं मिळत नव्हतं, कारण जेमतेम पैसे कमवणारे फायनान्शियल परिस्थिती तेवढी नव्हती. कारण घरात माझ्या नंतर 2 बहिणी, म्हणजे असे टोटल आम्ही 3 जण. वडील काय करायचे त्यावेळी? प्रायव्हेट कंपनीमध्ये काम. अच्छा, जॉबला होते. जॉब एवढं पण पेमेंट नव्हतं की व्यवस्थित एकदम. त्यामुळे मी मराठी शाळेतच शिकलोय पूर्ण माझं. म्हणजे टिपिकल एक आपली लोअर मिडल क्लास फॅमिलीचं आयुष्य जे असतं. गव्हर्नमेंट शाळा पण नाही, मराठी शाळा जी प्रायव्हेट मराठी शाळेमध्ये होतं. तेवढी तर परिस्थिती होती. पण ते नंतर एक्स्ट्रा जे आपल्याला जेवायसाठी लागतं डाएट साठी, रोजचं चिकन अर्धा किलो, पाऊण किलो चिकन, त्यानंतर 10-12 अंडी, ही परिस्थिती नव्हती. म्हणजे ही अफोर्ड नाही करू शकत होते फॅमिली. त्यानंतर
तेव्हा आमच्या इथेच एक हे होतं, जिममधला एक मित्र होता, तर त्याने एक कोर्स केलेला थेरपिस्टचा. तर तो कोर्स असतो की जिममधले जे इंजुरी वगैरे होतात ते रिकवर करायचा तो कोर्स असतो. म्हणजे कधी बॉडी जर तुमची स्टीफ झाली वगैरे तर ते मी रिकवर करतो त्याच्यावरती. तर तो एका मुलाने केलेला, तर माझ्या एका फ्रेंडने सांगितलं की हिने असा कोर्स केलाय, आपण विचारून घेऊया. 12वी नंतर ऑलरेडी मी घरी बसलेलो, तर त्यानंतर माझ्या कुणीतरी सांगितलं की ITI कर. तेव्हा ITI खूप ह्याच्यामध्ये होतं, ITI ला ऍडमिशन घेतलं आणि ITI मध्ये टर्नर फिटरचा एक हे असतो, कोर्स असतो, मेकॅनिकल कोर्स. नाही हा म्हणजे टर्नर फिटर काय असतं ते पण माहित नाही. त्याच्यामध्ये मेकॅनिकल एक ट्रेड होता त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय करतात ते पण माहित नव्हतं मला. कोणी सांगितलं असं घ्यायचं, त्यामुळे मी घेतलं. त्यानंतर तिथे 6 महिने गेलो. माझ्या तिथे पण मी मित्रांना घेऊन गेलो. माझ्याबरोबरचे 3-4 मित्र होते, त्यांनी पण माझ्याबरोबर घेतला तिकडे. आणि तिथे 6 महिने केला आणि कंटाळलो, बोललो हे काय जमत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटचं असायचं पूर्ण असं पत्र्याचा शेड आणि गरमीमध्ये काम करायला लागायचं. म्हणजे ते एक जॉब असायचं, ते बनवायचं त्याच्यावरती. म्हणजे फ्युचरमध्ये मला त्याचा उपयोग झाला असता असं वाटतंय. म्हणजे ते एक एखाद्या मोठ्या मशीन असतात ना, त्याच्यामध्ये तो एक पार्ट बनतो, तो तिथे आम्ही बनवायचो तिथे. हा म्हणजे त्याची तो ट्रेनिंग असायची ती. 6 महिने झाल्यानंतर मी कंटाळलो, बोललो पॉसिबल नाही आपल्याला हे, जाऊ दे, उगाच सोडून देऊया, काय जमायचं नाही आपल्याला. मी सोडल्यानंतर माझ्या मित्रांनी कंटिन्यू केलं, पण 1 वर्षानंतर त्यांनी पण सोडून दिलं. त्यानंतर अजून 1 वर्ष मी घरी बसल्यानंतर हे जे आता जो झालं की मित्राला मी विचारलं कुठे कसा कोर्स असतो तो थेरपिस्टचा. पण त्याने सांगितलं असा असा एक कोर्स असतो, त्याला असं करतात वगैरे, पण त्या जिम रिलेटेडच होतं ते. मी विचार केला चल मग आपण हा कोर्स करू, कारण जिम करणं म्हणजे तर तुम्हाला बॉडी पहिली पाहिजे. जिम मध्ये जर कोर्स केला कोर्स होतो, म्हणजे बारीक मुलं पण कोर्स करतात आणि जिम मध्ये जॉबला लागतात, पण त्यांची बॉडी नसल्यामुळे त्यांना PT वगैरे नाही मिळत. कारण कसं समोरचा जर तुमचा पर्सनल ट्रेनिंग वर कमाई असते, सॅलरी तर एवढी नाही. एखादा तुम्हाला हायर करतोय एखादा क्लायंट, तर तो बॉडी तुमची फिटनेस बघतो किती आहे की कसं आहे. तुम्ही दिसताय ऑलरेडी सुकडे, तर तो तुम्हाला हायर नाही करणार. मग त्यासाठी मी विचारलं की आपण विचार केला की पहिला हा कोर्स करूया जो थेरपिस्टचा, जो जिम रिलेटेड होता. मला हा काय केल्यानंतर त्याच्यामधून जे पैसे त्यावर आपण बॉडीवर खर्च करून बनवू बॉडी नंतर. म्हणून मी पहिला तो कोर्स केला, एक 3 महिन्याचा कोर्स होता. पण त्याआधी मी एवढे काय काय करून बसलेलो ना, मला वाटतं अजून परत पुढे गेलो मी हा कोर्सच्या आधी. तर त्या जसं मी कॉलेज संपलो, मी ऑबेरॉय हॉटेलमध्ये पण जॉबला लागलेलो. कॉलेज संपल्यावर ऑबेरॉय हॉटेलमध्ये भांडी घासायला लागलेलो. हो हो म्हणजे जॉब काहीतरी जॉब पाहिजे. हा काहीतरी 12वी झाल्यावरती जॉब पाहिजे म्हणून जो आपला CSTचा ऑबेरॉय हॉटेल आहे जिथे बॉम्बस्फोट झालेला, तिकडे मी जॉबला लागलेलो. आणि रोजचं भांडी घासायचो तिकडे. म्हणजे मोठमोठी अशी भांडी असायची जे जेवण बनायचे त्याच्यामध्ये, टोप मोठे मोठमोठे टोप असायचे. तर पहिल्या दिवशी जेव्हा गेलो ना, तिथे रोज ना ट्रेनिंग असायची. म्हणजे सगळे असे उभे राहायचे तिथे आणि एक मॅनेजर असायचा आमच्या वरचा, सुपरवायझर. बरोबर. तो प्रत्येकाला रोजचा जॉब द्यायचा. मग जो प्रत्येक जमा असायचे 10-15 मुलं, मग प्रत्येकाला सांगायचं आज तू ह्या जॉबला जा, आज तू हे कर, आज तू हे कर. म्हणजे रोज फिक्स जॉब नसायचा. आज जर कुणी भांडी घासतंय तर दुसऱ्या दिवशी तो मॉप मारणार. तर मला त्याने पहिल्या दिवशी ते भांडी घासायला पाठवलं आणि मी एवढी चांगली भांडी घासली तो रोज मला भांडी घासायला पाठवायचा. म्हणजे तो जॉब एकदम प्रामाणिकपणे केला आणि तुला तो जॉब फिक्स झाला. पण मी कोणतेही काम असं करतो की ज्यामध्ये मी माझा 100% देतो मी. मग त्याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट होऊन जातं. जसं आता जे काय करतोय ते, म्हणजे जर मला आवडलं की मी 100% देतो त्याच्यामध्ये. मग ते त्याच्यामध्ये पण कसं एक असं पाईप असायचं मोठं वरतून, जो आणि त्याला गरम पाणी असायचं. तो असा मारला ना एवढा फोर्सनी, पूर्ण घाण निघून जायची. तर मला मस्त वाटायचं, एन्जॉय करायचो मी ते करता करता. आणि ते करता करता खाली ना सँडल घालायचो. तर ते रोज पाणी पडून पडून माझे पाय असतात ना आपल्या बोटांमधले खाचे, ते खराब झाले. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय शब्द बोलतात माहित नाही, असे खड्डे पडायला, भेगा पडतात. भेगा वेगळ्या पाय कुसतात ना, कुसतात. ते पडलं आणि एकदम असं झोंबायला लागायचं. मी बोललो आयला आता हा पण चेंज करायला लागेल. तर मी एकदा काय केलं, ऑप्शन नव्हतं, मी ग्लोव्ज घेतले
ग्लोव्ज पायामध्ये घातले, Gloves हातातले ग्लोव्ज रबराचे ग्लोव्ज पायामध्ये घातले आणि काम करायला लागलो. आणि मग तेव्हा तो थोडं व्यवस्थित झालं, म्हणजे पाणी न पडता झोंबायचं बंद झालं. तर एका मला शेफनी बघितलं आणि तो हसायला लागला वगैरे काय. तर असा एक किस्सा झालेला. मग त्यानंतर पायाचं जास्तच वाढायला लागलं पायाला. त्यानंतर तिथून पण मी जॉब सोडला. म्हणजे त्यानंतर खूप जॉब केले मी, जसं हे ऑबोरायचं केलं, एका ठिकाणी जिममध्ये पण केलं, जिथे झाडू मारायसाठी होतं जिममध्ये. मी काय करायचो, पेमेंट यायचं ना ते घ्यायचो. तुला एक मिनिट थांबवतो मी. तू 12वी केलीस, हा, तू कॉलेज सोडलंस, हा, त्यानंतर जिम मध्ये जॉबला लागलो. हा, पण का तुला एवढी काय जॉबची गरज पडली? मग तू शिक्षण का नाही कम्प्लीट केलं? म्हणजे ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मला ती आयडियाच नव्हती नक्की का कम्प्लीट करायचं शिक्षण वगैरे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं नव्हती आयडिया मला. आणि मी 10वी पर्यंत कंटाळलेलो, त्यानंतर 12वी पर्यंत खूपच कंटाळलो. बोललो खूप झालं शिक्षण, आता बस झालं. आणि त्यानंतर मी एका जिम मध्ये लागलो जॉबला. 12वी झाल्यावरती बरोबर 12वी झाल्यावर जॉबला लागलो जिम मध्ये झाडू मारायला. कारण मला जिम मध्येच फिटनेसचं सगळं करायचं होतं, त्यामुळे बोललो स्टार्टिंग इथून करू. झाडू मारल्यापासून आपल्याला आयडिया येईल पुढे. त्यामुळे तिथे जॉबला लागलो. पेमेंट यायचं. 12वी झाल्यावर तर बरोबर लागलेलं, रिझल्ट नव्हता लागलेला माझा 12वीचा. त्यानंतर तिथून पेमेंट जो यायचा तो सगळा पेमेंट मी माझ्यावर खर्च करायचो. 1ही रुपया ठेवायचो नाही. म्हणजे 4000 पेमेंट यायचं, पूर्ण ते डाएट साठी खर्च करायचो जिम मधल्या. म्हणजे पेमेंट आला की डबे घेऊन ठेवायचो मी सप्लिमेंट. तू जॉब त्याच्यासाठी जॉईन केला की तुला ते जिमचं सगळे ते इन्व्हेस्टमेंट, तुला ते डाएट वगैरे त्याचा खर्च त्यासाठी केलेलं मी. म्हणजे ते तुला वडिलांवरती काय टाकायचं? ग्रेट. मग मी सगळं जसा पेमेंट यायचा एक डबा घेऊन यायचो सप्लिमेंटचा. त्यावेळी 3000चा डबा मिळायचा तो सप्लिमेंटचा. हा, आता तो कमीत कमी 8 ते 9000ला झाला असणार. ओके. 6-7 किलोचा असायचा. त्याचं नाव होतं ऑनचा गेनर होता तो. तुला पगार किती? 4-5 हजार पगार होता. म्हणजे 4000 असणार. 4000. हा. मग त्यामध्ये राहिलेल्या 1000 मध्ये मी डाएट करायचो, म्हणजे जे महिन्याभराचं चिकन, अंडी. आणि चिकन पण कुठलं प्रॉपर हेअर चिकन नाही, बोनलेस नाही. आपल्या चिकनवाल्यांकडे ना 2 प्रकारचे चिकन मिळतात. त्यामध्ये एक चिकनच असतं ते जे चायनीज वाल्यांना देतात ना, ज्याचे मधले चिकनचं पार्ट असतं, जेवढं बोनलेस आहे ते काढून देतात. त्यानंतर राहिलेला जो सापळा असतो पूर्ण फक्त हाडं त्याच्यामध्ये, तर ती हाडं फक्त ते ठेवतात. ते चिकन ना तुम्हाला आता पण 20 ते 30 रुपये किलो मिळतं. अच्छा. हा, हे मला नव्हतं माहिती. हा, आता पण 20 ते 30 रुपये. पण ते आता जास्त लोक कुत्र्यांना खायला घालायसाठी यूज करतात. ओके. ते घेऊन जातात, बॉईल वगैरे करून कुत्र्यांना रात्री जे खायला घालतात ते चिकन असतं ते. मग मी ते आणायचो चिकन. आणि त्याच्यामध्ये समजा 1 किलो घेतलं तर कमीत कमी पाव किलो तरी तुम्हाला मांस मिळतं त्याच्यामधलं. म्हणजे ते स्वस्त मिळायचं. स्वस्त मला वाटलं त्याची काही एक्स्ट्रा बेनिफिट होते का? एक्स्ट्रा बेनिफिट काय नाही, ते स्वस्त मिळायचं ते. कारण मला महिना काढायचा आहे त्याच्यावरती ना. चिकन मला वाटतं त्यावेळी 100-150 रुपये किलो असणार त्यावेळी. एक असं 330 रुपयात किलो मिळायचं. आणि चिकन असते फक्त, तुम्ही बॉईल वगैरे करून जर सूप पण पिऊ शकता, चांगलं असतं ते. तर ते मिळायचं, अंडी वगैरे असं महिना काढायचो. आणि माझा 12वीचा जसा रिझल्ट लागला त्यानंतर मी पुन्हा जॉब सोडला. बोललो आता इकडे पण बस झालं. त्यानंतर ITI ला गेलो मी. तिथून ITI वगैरे जसं केलं, म्हणजे माझ्या मित्र वगैरे गेली, त्यानंतर मी पण गेलो. 6 महिने ITI केलं मी पुन्हा असं गरमीमध्ये वगैरे. तिथं पण पुन्हा कंटाळलो, तिथं काही पेमेंट नव्हतं. त्यानंतर तिथे ITI करता करता जॉब जिम पण करायचो. तेव्हा एक मी सप्लिमेंट खाल्लेली, सिप्लॅक्टिन डिगडॅन म्हणून. काय होतं? अच्छा, टॅबलेट यायची ती. तर तुम्ही न खाल्लेली बरी, कारण एवढी तुम्हाला बॉडी जेव्हा करायची असते तुम्ही काही खाता. म्हणजे ते क्रेज असतं तुम्हाला, जे सजेस्ट करतील ते आपण करत बसतो ते. बरोबर. आणि बरं झालं मला खूप हाय लेवलचं कोणी सजेस्ट नाही केलं, नाही तर काय नाही काहीतरी आपल्या बॉडीवर परिणाम झाला असतं. तर मी ITI करता करता एक सिप्लॅक्टिन डेगडॅग म्हणून 15 रुपयाला टॅबलेट मिळायची ती 2, त्या रोज खायच्या. तर त्याच्याने ना तुमचं महिन्याभरात 10 किलो वजन वाढणार, एवढी त्याची पॉवर होती. हा, आणि माझं वाढलेलं तेवढं. भूक पण तुला तेवढी लागायची? हा, तेवढी भूक लागायची त्याच्याने. आणि तुम्ही जेवढं खाणार त्याच्याने ते वजन वाढायचं.
आणि म्हणजे माझा गाल वगैरे असे झालेले एकदम. त्यावेळी दबंग पिक्चर आलेला ते माझ्या लक्षात आहे. त्यावेळी म्हणजे तू पातळ होतास का खूप? बारीक, खूप बारीक होतो मी. हा, मग ते बारीक असताना ते असायचं क्रेज की मी जाडा कसा होणार, जाडा कसा होणार, बॉडी हा. कशी बनणार. त्याच्यासाठी कोण मेडिसिन घ्यायचे, कोण हा. बियर पियायचे, हा, भरपूर प्रकार होते ते जाडं व्हायचे. हा. हा. तर त्या गोळ्या वगैरे खाऊन महिन्याभरात मी असा जाडजूड झालेलो, हात एवढा माझा असा मोठा. हा. पण जो प्रॉपर शेप असतो तसा नाही येत त्याच्याने. हा. म्हणजे विचित्र शेप येतो. हा. खावं झालं आणि हा. तसं ITI ला गेलो. ITI मध्ये तेच काम करायचो, तिकडे जिम करायचो, पुन्हा सगळं रिपीट चालू होतं. 6 महिने केलं आणि पुन्हा ITI पण सोडलं मी. हा. माझे मित्र तसेच राहिले तिकडे. हा. त्यानंतर मला कळलं की माझा शेप वेगळा झालाय त्याच्याने. पुन्हा ते मी बंद केलं. बंद केल्यावर तुम्ही आहे तसं होता पुन्हा. ओके. हा त्याचं म्हणजे अशा अजून पण त्या मेडिकलमध्ये टॅबलेट मिळतात, पण त्या घेऊ नका. त्या टॅबलेट याच्यासाठी आहेत की म्हणजे जेवढी पण तुम्ही मेडिसिन बघता जे बॉडी बिल्डिंगसाठी, तर ते यासाठी आहेत की ते कुठल्या तरी वेगळ्या कामासाठी बनवलेले आहे, पण त्याचा हा साईड इफेक्ट आहे बॉडी बिल्डिंग मध्ये झाला त्याचा. म्हणजे जसं तुम्ही स्टेरॉइड असतात, ते स्टेरॉइडचा पण बनवलेलं ते एड्स, TB पेशंट यांच्यासाठी ते बनवलेलं. पण त्याचा एखाद्या माणसावर मारल्यावर ते त्याची बॉडी बनायला लागली त्याच्याने. म्हणजे हा त्याचा साईड इफेक्ट होता. आणि ते बॉडी बिल्डिंग मध्ये यूज व्हायला लागल्या. त्यानंतर मी जी सिप्लॅटिन टेक्टॅक म्हणून जी गोळी बोललो ती पण TB का कुठल्या तरी पेशंटसाठी होती, पण त्याचा हा साईड इफेक्ट होतो की त्याच्याने माणूस फूक लागते माणसाला आणि तो फुकतो, असं त्याचा साईड इफेक्ट आहे. त्यानंतर जाडा झालास, मग जाडजूड झालो. त्यानंतर पुन्हा मी सोडलं त्यांना हाय तसं त्या लेवलला आलो पुन्हा. आणि हा त्यानंतर विचार आला की आता काहीतरी आपल्याला करायचंय. आता जिम मध्ये एकदा जॉबला लागलो, थोडा एक्सपिरियन्स घेतला काय करायचंय काय नाही. प्रॉपर मोठ्या जिम मध्ये डॉन बॉस्को जिमला होतो मी तेव्हा, आपला माटुंग्याच्या. त्यानंतर पुन्हा 1-1.5 वर्षाचा गॅप झाल्यानंतर मी जो माझ्या मित्राला भेटलो, जो आमच्या इथं थेरपिस्टचा जॉब करायचा त्यावेळी, त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला. तो बोलला असं एक कोर्स असतो, 2 ते 3 महिन्याचा कोर्स असतो आणि त्यावर तू म्हणजे तो जिम मध्येच असतो. मी विचार केला की आपल्याकडे आता पैसे नाहीत जे बॉडी बनवून वगैरे हे करायला. मी तो कोर्स बोललो हा कोर्स करू, जाणार तर आपण जिम मध्येच आहे. जिम बोललो हे करता करता जिम पण करू, या पेमेंटवरून जे जॉब पेमेंट येईल किंवा त्याच्यावरून आपण बॉडी बिल्डिंग करूया. मी लागलो जिम मध्ये जॉबला. त्याच्यानंतर नाही सॉरी कोर्स करायला. कोर्स होता तो 12,000 रुपयाचा. तर मी एका प्रेसमध्ये जॉब केला, त्यासाठी नाईटला. म्हणजे तुझं पहिला जॉब तो हॉटेलला भांडी धुवायचं. पहिला जॉब जिमचा म्हणजे स्वीपर होता. हा. दुसरा जॉब तू हॉटेलला भांडी धुवायचं. त्यानंतर ITI केलं. हा आता हे माझ्या डोक्यात आलं की आता हा कोर्स करायचा आहे म्हणून मला, थेरपिस्टचा. हा. तर तो कोर्स होता 12,000 रुपयाचा. तर आता त्यासाठी पेमेंट मला घरातून घ्यायचं नव्हतं, कारण मी आता एवढं काय काय करून बसलेलो मागे. तर मला बोल घरातून दिलंच नसतं आणि मला घरातून घ्यायचं पण नव्हतं. मग मी विचार केला की काहीतरी जॉब करू. एका ठिकाणी जॉब होतं, नवभारत टाइम्स एक पेपर आहे हिंदी, आपला नवी मुंबईला आहे तिकडे. तर तिकडे मी नाईटला जॉबला लागलो एका मित्राच्या कॉन्टॅक्टनी. नाईटला 4-5 तास काम करायचं होतं. तिथे पण भांडी आपला झाडू मारायचं होतं. जे पेपर घाण नसायची, जे पेपर घाण टाकायचे ना फाटलेले वगैरे, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायचे, कारण त्यांना ते खाली कचरा असल्यावर ते काम नाही करू शकत ती आतली लोक. बरोबर. तेवढंच काम असायचं. मग ते काम केल्यावर आम्ही झोपायचो पुन्हा वगैरे. तिथे पण मी एका मित्राला घेऊन गेलो बरोबर माझ्या. मग आम्ही दोघं तिथे काम करायचो रात्रभर. आणि त्याचा जो पेमेंट येत होता पगार 4,000 होता त्यावेळी. दर महिन्याला मी 4,000 करून असे त्या कोर्सला मी भरले. 3 महिन्याचा कोर्स बरोबर 4,000 महिन्याच्या एंडिंगला भरायचो. आणि असा मी तो कोर्स माझा कम्प्लीट केला. आणि कोर्स कम्प्लीट केल्यानंतर एक आता त्यावेळी जिम फेमस होत्या. एक तर गोल्ड जिम होती आणि एक तळवळकर. गोल्ड तेव्हापासून आहे ना? हा हो, त्याच्या आधीपासून होती म्हणजे. आणि आपल्या मुंबईमध्ये होत्या. आणि हे मला माहिती होतं की ह्या सगळ्यात मोठ्या जिम आताच्या या त्या टायमाच्या. मला इथेच जॉबला जायचंय. मी काय केलं, जसं माझा कोर्स कम्प्लीट झाला ना, मी सगळे गुगलवरून नंबर काढले गोल्ड जिमचे. आणि पहिला गोल्ड जिमचे काढले, कारण गोल्ड जिम 1 नंबरला होती. त्यानंतर तळवळकरचं नाव होतं. गोल्ड जिमचे नंबर काढले, सगळ्यांना कॉल करायचो प्रत्येक एरियातले नंबर काढून. म्हणजे आधी जवळपासचे नंबर काढले, जर सांगायचे नाही वॅकन्सी नाही आमच्या इथे हेच नाही आहे. असं करून करून बोललो चल जाऊ दे गोल्डमध्ये नाही. आता सेकंड टार्गेट तळवळकरचे पण मी फोटो पाठवतो, ते पण हे कर.
मग तळवगडचे सगळे नंबर काढले, जवळचे पहिले काढले, माही माटुंगा असे जवळचे, कुठेच वॅकन्सी नव्हत्या. शेवटचा नंबर काढला ठाण्याचा. अच्छा. तर ठाण्याला त्यांनी सांगितलं हा आमचा एक माणूस सोडून जाणार आहे, तर होऊन जाईल तुमचं. बोललं ठीक आहे. मी वेट केलं. बरोबर 1 महिन्यात त्यांनी सांगितलं किती दिवसात सोडून जाणार आहे तो. तिने 1 महिन्यात जाईल सोडून तो. बरोबर 1 महिन्याने पुन्हा मी कॉल केला, तर त्यांनी मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यू मी माझं थेरपीचं सगळं दाखवलं, कसं करतात वगैरे. माझी त्यांनी टेस्ट घेतली आणि मला सिलेक्ट केलं, उद्या तुम्ही येऊ शकता जॉबला म्हणून. मग तो माझा पहिला जॉब तिथे चालू झाला. आणि मी जिम मध्ये प्रॉपर लागलो. म्हणजे तो प्रॉपर जिमचा तुझा पहिला जॉब माझा जिम. सगळं तू फक्त पैसे यायला हवे त्याच्यामुळे तू काही जे मिळेल ते करत होतो. माझा तो पहिला जॉब जिम मधला, जो अजून पण मी करतोय. त्यावर आता स्टेबल झालोय मी आणि व्यवस्थित चालू आहे त्याच्यावरती. इथे पण माझा पहिला पगार 4,000च होता. त्यावेळी बेसिक पेमेंट 4,000च असायचं तेव्हा. 4,000 पेमेंट होतं. म्हणजे बाय प्रोफेशन, जर इफ यू डोंट माइंड, म्हणजे तू पर्सनल शेअर करू शकलास तर बाय प्रोफेशन तू आता थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सर्टिफाईड हो. म्हणजे हा तुझा जॉब आहे आणि उरलेल्या दिवसांमध्ये तू तुझं कंटेंट क्रिएशन वगैरे किंवा उरलेल्या वेळेमध्ये करतो. हो. तर मी प्रॉपर जॉबला लागलो. जॉब केल्यानंतर 2 वर्ष जॉब केला आणि तो पुन्हा क्विट केला मी आणि दुसरं काहीतरी पुन्हा चालू केलं. ते क्विट केल्यानंतर काही वेळ ते केलं आणि पुन्हा त्याच जॉबकडे वळालो. एकडे पुन्हा कॉन्टॅक्ट केलं, जॉब होता. मग असं पुन्हा ते जॉब माझं चालू झालं आणि एक टाइम असं आलं म्हणजे 2013 पासून. म्हणजे थोडा फ्लक्च्युएट व्हायचास तू इकडे इकडे एका ठिकाणी पाय नव्हतं. त्यानंतर 2013चा टाइम आला. आमच्या इथे आगरी मेळावा भरायचा, आगरी महोत्सव म्हणून. बरोबर. आता पण भरतात? आता पण भरतो. तिकडे एकदा मी गेलेलो आणि तिकडे आम्ही यासाठी जायचो की तिकडे मुली यायच्या खूप. सेम टू सेम, ऑल बॉयज आर सेम टू सेम. हो, सगळ्या मुली यायच्या, मग आम्ही बघायला जायचो वगैरे. असंच एक यंग एज बद्दल जे काय सगळं बॉयज. तर तिकडे तेव्हा मी पहिल्यांदा प्रणालीला बघितलं. ती तिकडे उभी होती. अच्छा, जत्रेमध्ये ती तुला दिसली पहिल्यांदा? हो. ती पण राहायला चुनाभट्टीलाच होती. ओके. जेव्हा मी तिला पहिल्यांदा तिकडे बघितलं, मतलब पहिली नजरे वहां पे भिडी. म्हणजे तूच बघितलेलं का तिने पण तुला बघितलं? तिने नव्हतं बघितलेलं, तिचं तुझंच लक्ष होतं तिच्यावर. त्यानंतर मी जास्त फेसबुकवर ऍक्टिव्ह असायचो. मग फेसबुकवरती मला वाटते काही महिन्यानंतर ना तिची प्रोफाईल अचानक आली माझ्या समोर सजेशन मध्ये. मी रिक्वेस्ट पाठवली आणि आमचं बोलणं वगैरे चालू झालं. तेव्हा तू एक नॉर्मल बॉय होता ना? म्हणजे तू काही कंटेंट क्रिएटर वगैरे काय करायचंस तेव्हा? नाही, तेव्हा काहीच नाही. अच्छा, ओके. हे तर आता कॉन्टेंट क्रिएशन मी 2019 मध्ये चालू केलं, जेव्हा कोविड लागलं. म्हणजे एक रेग्युलर बॉय होता? नॉर्मल, जे फक्त जॉबला जायचं, संध्याकाळी जे टाइम मिळेल त्याच्यामध्ये, संडेला टाइम मिळेल तेव्हा आपल्यावर टाइम द्यायचा, फिरायला, मित्रांबरोबर फिरायचं. तो असायचा एक रेग्युलर. 9 ते सकाळी 2 ते 10 अशी ड्युटी असायची. म्हणजे तेच, म्हणजे प्रत्येक चाळीतली तिला की संध्याकाळ झाली, आपल्या मित्रांबरोबर कट्ट्यावर बसलं, कुठे गेलं फिरायला, मुली ताडायच्या. एकदा तिची प्रोफाईल माझ्यासमोर आली, मी रिक्वेस्ट पाठवली आणि आमचं बोलणं वगैरे चालू झालं. आणि पहिल्याच दिवशी मी तिच्याकडून नंबर मागितला आणि नंबर मी मिळाला समोरून. ओके. त्याच्या पहिले आयुष्यात कोण होती का? नाही, ते कट करत नाही, ते असंच नाही. ठीक आहे. प्रणाली तुझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम का? नाही, त्याच्या आधी पण होतं खूप काय. तर त्यानंतर ठीक आहे, जाऊ दे, ते विषयच कट करतो. नंतर आमचं बोलणं वगैरे चालू झालं दोघांचं. आणि ज्या दिवशी बोललो त्या दिवशी मी नंबर घेतला. म्हणजे मी ना चॅटिंग मध्ये हुशार, समोरच्या मी पहिल्या दिवशी समोरच्याला इम्प्रेस करू शकतो एवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. अच्छा, फ्लर्ट करायला माहिती. नंबर वगैरे शेअर झाला पहिल्याच दिवशी. आणि त्यानंतर कळालं, आमचं बोलणं झालं. मी सांगितलं उद्या ना माझ्या भावाचा साखरपुडा आहे. ती बोलली माझ्या पण बहिणीचा साखरपुडा आहे. बोलला अरे वा, नाव काय बहिणीचं, कुठे आहे? मग तिने सांगितलं ही. मी बोला अरे माझी वहिनी. अच्छा. म्हणजे ती जी माझ्या आत्तेभावाचा जो मुलगा आहे, सॉरी आत्ते भाऊ आहे, सख्खी आत्याचा मुलगा, जिच्यावर लग्न होतं ती हिची बहीण.
म्हणजे Okay. चुलत बहिणीची म्हणजे मावशीची मुलगी वगैरे असं काहीतरी अच्छा, ते रिलेशन मध्ये नातं निघालं. हा. म्हणजे जवळची निघाली असं. असं ते रिलेशन निघालं. तेव्हा बोलला अरे बरं आहे असं. मग मी विचार केला की उद्या मी काय कपडे घालू तिला थोडस इम्प्रेस कर, ती साईडला असं घाल ते घालूनच नाही गेलो मी, दुसरंच काहीतरी घातलं. कारण आपल्याकडे कपडेच नव्हते. मी त्यावेळी कुर्ल्याला स्टेशनच्या बाहेर 60 रुपयाला शर्ट मिळायचे. ते मी घालायचो. म्हणजे घरातून मी 250 रुपये घेतले की त्यामध्ये 6 शर्ट घेऊन यायचो कुर्ल्यावरून. 250 रुपये 60 रुपयाचे. तर बोललं हे जे आहे आपल्याकडे पैसेच नाही. मग मी दुसरा शर्ट घालून गेलो वगैरे असं भेटणं आमचं चालू झालं. त्यानंतर म्हणजे जे माझ्या भावाच्या साखरपुड्यामध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर हळूहळू आमचं रिलेशन वगैरे झालं चालू. म्हणजे ती 2013 मधली गोष्ट. आता त्या गोष्टीला मला वाटते झाली 16 वर्ष झाली असतील. मग पहिलं म्हणजे अप्रोच तू केलंस तिला? प्रपोज तू केलास? कसा होता तो प्रपोज? असंच फेसबुकवरच. अच्छा, चॅटिंगवरच प्रपोज केला असतो तिला? आणि समोर असं काय कधी? नाही, समोर नाही कधी. ते थोडं फिल्मी स्टाईल असं कधी काय? नाही ते एवढं फिल्मी नाही तेवढं. म्हणजे चॅटिंग वर तू प्रपोज केला, लव्ह यू, त्याने तुला होकार दिला? हो. मग आमचं रिलेशन वगैरे लव्ह स्टोरी मग सुरू झाली. मग तिच्या घरी पण समजलं. आणि ती काय एकुलती एक होती, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ती काय तिच्या घरचे बोलले ओके, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि मग झालं चालू. त्यानंतर मी जेव्हा जिम मध्ये जॉबला जायचो तर तुमचं आता हे जे अफेअर होतं, लव्ह अफेअर होतं, हे किती वर्ष चाललं आणि किती वर्षानंतर लग्न केलं तुम्ही? लग्न मी केलं 2019 मध्ये. आणि 13 मध्ये चालू झालं. अच्छा, 13, 14, म्हणजे जवळपास 6 वर्षानंतर तुम्ही लग्न केलं आम्ही. त्यानंतर तेव्हा पण मला पगार 4-5 हजारच असं काहीतरी वाटत नव्हतं ते. आणि मी वेगळं असं देऊ पण शकत नव्हतं तिला की बाबा एक्स्ट्रा खूप काही गिफ्ट वगैरे. तिची पण कधी अपेक्षा नव्हती की असं गिफ्ट मिळावं मला वगैरे, असं काही नव्हतं. पण मी इकडे म्हणजे थेरपीचा जे जॉब करायचो ते मला पर्सनल क्लायंट पण मिळायचे. तर मी पर्सनल क्लायंटला जायचो आणि चुनावटीला येईपर्यंत माझा तो टाइम व्हायचा जॉबचा. तसंच मला पुढे जायला लागायचं. तर मला जेवायला टाइम नसायचा. तर हिला सांगायचं मला डबा दे म्हणून. ही घरातून डबा आणायची आणि स्टेशनवर थांबायची ओके डबा द्यायसाठी. मग मी चुनावटीला पोचल्यावर डबा घ्यायचो आणि पुन्हा पुढे जायचो. असा म्हणजे तोच तिचा डबा घेऊन आम्ही जेवण असायचं माझा तो. तर त्यावेळी ना माझे मित्र वगैरे त्यांच्या गर्लफ्रेंडवर फिरायला जायचे त्यावेळी. म्हणजे त्याच डब्यामध्ये पुढच्या डब्यात असायचे. ती बोलायची अरे बघ ना कसे फिरायला जातात, आपण कधी जायचं फिरायला. अपेक्षा हो, आपण कधी जायचं असं फिरायला. तर मी तेव्हा तिला एक असंच बोलून गेलो. आता ते कसं हे झालं माहित ना, युनिव्हर्सनी घडून आणलं. हा, बोललो एक टाइम असं येईल ना की आपण एवढं फिरणार की म्हणजे लोक आपल्याला बघत राहतात. हा, एवढं फिरू आपण. म्हणजे एक टाइम येईल आपला असा की म्हणजे एवढं फिरू ना म्हणजे बोलला एक आपला टाइम येईल की नक्की आपण फिरू असं. आणि तो टाइम खरंच आलाय तो. म्हणजे मी महिन्यातून 15 दिवस तरी मुंबईच्या बाहेर असतो. कधी बायकोबरोबर असतो. आता ते जमत नाही आहे मुलगी झाल्यामुळे, ती शाळा असते. नाही तर आम्ही एवढा फिरलो. मी जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनच्या ह्याच्यामध्ये लागलो, पेमेंट व्यवस्थित यायला लागलं. म्हणजे त्यावेळी मी असंच बोलून गेलो की हा एक टाइम येईल आपला, आपण फिरू त्यावेळी. आता ते जे माझे मित्र जॉबला जातात त्यांना टाइम नसतं आणि मी फिरत असतो. मग कॉन्टेंट क्रिएशनचा जो तुझा मग त्यानंतर आमचं 2019 मध्ये लग्न वगैरे झालं प्रॉपर मोठ्या हॉलमध्ये लग्न केलं. माझ्या अरेंज मॅरेज, माझे अर्धे पैसे, त्यांच्या फॅमिलीचे अर्धे पैसे, टिपिकल वेडिंग प्रोसिजर त्याप्रमाणे आम्ही लग्न केलं वगैरे. आणि 2019 जसं मी लग्न केलं त्याच्या 3 महिन्यानंतर कोविड आला. अच्छा, म्हणजे मी तिला हे पण बोललो आपण कोर्ट मॅरेज वगैरे करू कारण पैसे वाचतील आपले. तर ती नाही बोलली मला ते हळद करायचं, हे करायचंय. म्हणजे प्रॉपर तिला ते प्रोसेस असते ना, ती सगळं करायचं. त्यामुळे ते मला पैसे वाचवायचा मी हे असतो कधी पण माझा की थोडेफार पैसे वाचले पाहिजेत. आता नसतं. आणि जेव्हा आपलं पेमेंट कमी असतं तेव्हा एक हे असतं की बाबा पैसे वाचले पाहिजेत. बरोबर. त्यानंतर जेव्हा खिशात पैसे असतात त्यावेळी आपण बिंदास खर्च करतो.
तर म्हणजे असं लग्न प्रॉपर झालं आमचं. मी कर्ज घेऊन लग्न केलं वगैरे बँकेतून वगैरे. माझं सिव्हिल वगैरे चांगलं, म्हणजे बँकेने कर्ज पण दिलं, रिलेशन वगैरे चालू झालं व्यवस्थित. आणि टाइम आला 2016ला अर्बन कंपनी म्हणून एक कंपनी आली मार्केटमध्ये. एक ऍप ऑनलाईन ऍप आला आणि तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलेला अर्बन कंपनीचा. त्याच्या आपला कधी ओनर आहे त्यांना कधी भेटून सांगू आपण त्यांच्यामुळे काय काय घडलंय ते. कारण ते नसते लाईफ मध्ये तर आता मी पण मला वाटतंय नसतो. कारण मी अजून पण 8 ते 9 ते 12 जी ड्युटी असते ना ती 9 ते 10 जॉबच करत बसलो असतो. तर त्या अर्बन कंपनीचा असा एक फंडा असतो की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करायचं. म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं काम करा. फ्लेक्झिबल कंपल्सरी नाही, काय नाही. आणि ते माझं काम त्यांनी मला कुठून कॉन्टॅक्ट केलं माहित नाही, कारण मी नेटवर माझे नंबर वगैरे होते की मी थेरपिस्ट म्हणून जॉब करतो वगैरे असं. तर त्यांनी माझा तिथून वगैरे नंबर काढला असणार आणि कॉन्टॅक्ट केलं की आम्ही असं एक हे आहे चालू केलेलं आहे, तर तुम्ही आमच्या इथे जॉब करायचा, आम्ही एक कॉन्टॅक्ट करून देणार जिथे तुम्हाला आम्ही एक गॅरंटी देणार 30,000 पगार भेटणारच तुम्हाला. हा, म्हणजे जिथे जो मुलगा 6-8 हजार पेमेंट घेत होता त्याला 30,000 पगार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती. बोललो आणि असं थोडी असतं बोललो एवढं 30,000. आणि ते मेन गॅरंटी घेत होते की आमची 30,000 आम्ही पगार तुम्हाला मिळवून देणारच. बोललो ठीक आहे जाऊया. म्हणजे ऑफिसमध्ये गेलो मी, त्यांनी आमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं, आम्ही साईन केली, त्यांनी पण साईन केली सगळं. आणि माझ्यावर काही लोक होते त्यांना तो विश्वास नाही पटला की असं पण असू शकतं का म्हणून. तर ते अर्धे निघून गेले पुन्हा. मी थांबलो नाही, बघूया काय असतं. मग त्याच्यावर जॉबला लागलो आणि जेव्हा त्यांनी सगळं सेटअप असतं त्यांचं ते सगळं दिलं, म्हणजे ते आपल्याला खिशातले पैसे खर्च नाही करून देत, म्हणजे ते सगळं सेटअप आपल्याला देतात. म्हणजे ऍक्सेसरीज वगैरे हा सगळं जे काय लागतं जॉब इक्विपमेंट. हो, त्यांनी 25,000 आम्हाला दिलं सगळं सामान, पण ते खिशातले आमच्या नाही गेले. जसं तुम्ही काम कराल त्याच्यातूनच ते पैसे आम्ही डिडक्ट करणार, मायनस करणार ते. आणि मग मी पहिल्यांदा जेव्हा जॉबला गेलो, म्हणजे आज उद्यापासून तुम्हाला हायर करणार आहे, उद्यापासून तुमचा मेन जॉब चालू होणार, आधी 7 दिवस पुन्हा त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली याच्यासाठी, त्यांचं कसं सेटअप असतं, टेक्निक असते. बरोबर. आणि नेक्स्ट वीकला मी पहिला दिवस जॉबला जाणार. जॉब मी पहिल्यांदा चालू केलं आणि सकाळी संध्याकाळपर्यंत जेव्हा माझी इन्कम होती एका दिवसात मी 5-6 हजार रुपये कमावलेले. अच्छा, म्हणजे तुला जे महिन्याला मिळायचे ते एका दिवसात घेऊन आला. हो हा बोललो मी महिन्याभराचा माझा पगार एका दिवसात मी काढला तिथून. असा तो एकदम हे झालं. बोललो ह्याला हे भारी आहे. मी तिला फोन केला, अरे बोललो माझा पगार एका दिवसात मी एवढे रुपये कमावले. ती पण खुश झाली, यायला कसं काय म्हणून हे. आणि हळूहळू मी जॉब चालू केला. महिन्याच्या एंड पर्यंत जे माझ्यावर त्यांनी लोन करून दिलं अर्बन कंपनी 25,000चं, ते कधी क्लिअर झालं ते पण मला कळलं नाही. म्हणजे जिथे 25,000 म्हणजे मला जर असं पेड 4,000 पेमेंट म्हणून जर पेड करायचं असलं, म्हणजे माझं सगळं हे करून 1,000 रुपये समजा 3,000 मी यूज करतोय, तर 1,000 रुपये मला तुला 2 वर्ष लागली असते ते पेड करायसाठी. जर माझ्याकडे 1,000 रुपये राहत आहेत तर हे माझं एका महिन्यात क्लिअर पण झालं आणि कळलं पण नाही कधी क्लिअर झालं ते. तो माझा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर फ्लेक्झिबल काम असल्यामुळे मी कधीही जो सुट्टी घेऊ शकत होतो. आणि जे बोललो ना की आपला एक टाइम येईल की कधी पण आपण फिरू, हा तोच टाइम होता जेव्हा आम्ही कधीही फिरत होतो. कारण मी अचानक कधीही सुट्टी घेऊ शकत होतो. मला कोण बोलणारं नव्हतं, कोण नव्हतं. बिंदास कामानाप्रमाणे काम, असं एक लाईफ व्यवस्थित चालू झाले. आणि जिथे महिन्याला 4-5 हजार पेमेंट येत होतं, तो माझा पेमेंट कमी डायरेक्ट 40-50 हजार असं झालेला. म्हणजे त्या अर्बन कंपनीमुळे तो तुझ्या आयुष्याचा एक्झॅक्ट टर्निंग पॉईंट इन सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे तिथून तुला एक चांगला इन्कम सोर्स मिळायला लागला. हो. आणि ते पण मी तो कोर्स जेव्हा केला त्या मित्राचा ऐकून की असा कोर्स असतो वगैरे, जर तुम्ही केला नसता तर याच्यात पण मी पडलो नसतो. म्हणजे त्यावेळी मी जो कोर्स केला 2010 मध्ये, तर जर तो केला नसता तर त्या रिलेटेड मला हा जॉब मिळाला नसता. बरोबर. पण त्याचा रिझल्ट मला 2008-10 मध्ये केल्यानंतर तो रिझल्ट कधी मिळाला? 2016. किती वर्ष झाली? 2008 मध्ये केलेला नाही 10 मध्ये. 2010 मध्ये केलेला. 2016 6 वर्षात तुला म्हणजे 6 वर्षांना जो रिझल्ट मिळाला, तर तेव्हा मी तो कोर्स मध्ये पडलोच नसतो. तर असं पण काहीतरी फील्ड असते आणि यामध्ये जॉबमध्ये नसतो मी.
दुसऱ्या होऊ कशामध्ये शकतं. असतं आहे ना. म्हणजे त्यानुसार ते रिलेट होत गेलं, माझा कनेक्ट होत गेलं तो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे एक लिंक्स असतात, लिंक्स connections असते असतात. ते तुझी ही लिंक त्याला त्या लिंकला कनेक्ट झाली आणि तू सेटल झाला. सेटल झालं. त्यानंतर त्या जॉबला लागलो मी. त्याच्यानंतर व्यवस्थित काम चालू झालं माझं. म्हणजे असं एवढं पेमेंट यायला लागलं की मी दर महिन्याला वस्तू घ्यायला लागलो. म्हणजे आयफोन घे, हे घे, ते घे, म्हणजे बिंदास. घर व्यवस्थित केलं, रिनोव्हेट केलं मी प्रॉपर पूर्ण. म्हणजे आधी आमचं घर असं पूर्ण मातीचं होतं. म्हणजे घराचे जे पोपड्या पडलेल्या असतात वगैरे तसं. त्यानंतर पूर्ण त्याला टाईल्स लावून घेतली. अचानक डायरेक्ट कधी विचार आला की डायरेक्ट टीव्ही घ्यावायचा मोठा. म्हणजे हे व्यवस्थित चालू झालं लाईफ. हा, आणि एक थोडीशी एक इज्जत मिळते ना आपल्याला जेव्हा खिशात पैसे असतात, ती मिळायला लागली आपल्याला हळूहळू. कारण जेव्हा तुमच्या खिशात काय नसतात ना, तर तुम्हाला जर एखाद्याकडे फंक्शन असेल तर तुम्हाला तो बोलवणार पण नाही. खिशात तुमच्या पैसे नाही, तुमची रिस्पेक्ट नाही ना ह्याच्यामध्ये, समाजामध्ये तुम्हाला ते बोलवणार नाहीत. आणि जर तुमची काहीतरी समाजामध्ये रिस्पेक्ट आहे, तुमच्याकडे पैसे व्यवस्थित आहे, वेल सेटल्ड, जर तुम्हाला जो ओळखत नाही तो पण तुमच्या घरी येऊन पत्रिका देणार, आमच्या लग्नाला याला या करून. अशी आणि ते चढ उतार आपण बघतो. हे मी बघितलंय स्वतः. आणि 2019 पर्यंत व्यवस्थित मी सगळं सेटल झालेलो पूर्ण. म्हणजे व्यवस्थित असं. आणि घर पण मी बुक केलेलं. आणि 19 लागला बिल्डिंग मध्ये तू फ्लॅट पनवेलला मी फ्लॅट बुक केलेलं वगैरे, डाऊन पेमेंट त्याचा केलेला पूर्ण. 19 लागल्यानंतर पूर्णच डाऊनच झालो ना. म्हणजे जिथे पेमेंट घेतो तो पूर्ण जॉब बस बंद केल्यामुळे. आणि कोविडमुळे. आणि मी काय प्रॉपर जॉबला नव्हतो ना, ते फ्रीलान्सिंग होतं, त्यामुळे पेमेंट पण मला येत नव्हतं. आता कुठे जॉबला असतो त्यांनी पेमेंट तरी दिलं असतं थोडं अर्ध वगैरे. हे तर पूर्णच बंद. आणि मी ऑलरेडी लग्नासाठी कर्ज घेऊन ठेवलं 3 लाखाचं बँकेकडून. आणि मी असा माणूस आहे की एखाद्याचे पैसे मी बुडवत नाही. म्हणजे कोणाचा माझ्याकडे 1 रुपया जरी असतं ना, मी त्याला देऊन टाकतो, घे बाबा हे पैसे, माझ्याकडे काय नको तुझं असं. तर बँकेचे माझ्याकडे 3 लाख रुपये आणि हप्ता माझा 8,000 रुपयाचा. आता ते पेड कशी करायचे, तर मी बायकोचे दागिने जे तिला बनवलेले ते घाण ठेवले मी. आणि तो पूर्ण जे हप्ते होते ना ते मी क्लिअर केले. म्हणजे त्याच्यामध्ये माझं म्युच्युअल फंड, त्यानंतर LIC या माझ्या इन्व्हेस्टमेंट होत्या, आणि हे लोन, हे मी त्यामधून क्लिअर केले. दर महिन्याला तेवढी अमाऊंट ठेवून दिली. म्हणजे एक मित्राकडून काहीतरी सोनारकडून घेतले पैसे, बँकेचे ठेवून दिले तसेच. आणि ते दर महिन्याला कट व्हायचे. बोल जेव्हा ते संपेल कोविड तेव्हा आपण परत बनवूया. तिला सांगितलं पुन्हा बनवू आपण. म्हणजे मी कोविडमध्ये पण बँकेचा पण 1 रुपया बुडवला नाही. म्हणजे बाकी लोक लोन असल्यामुळे एकतर काहीतरी जुगाड करत होते. म्हणजे एकतर भरत पण नव्हते, मी ते पण भरत होतो त्यावेळी. म्हणजे तू सगळं क्लिअर केलं? सगळं क्लिअर करत बसलेलो होते. आणि जसं एक टाइम आला की मला कळलं की एक टिकटॉक म्हणून ऍप असतो, त्यावरती असं टाइमपास करतात. मी एकदा चालू केलं, बघितलं तर ऑलरेडी 2-3 लोक असायची, ते बघायचे की व्हिडिओ बनवायचे त्याच्यावरती. म्हणजे त्याच्यानी काय बेनिफिट असतं काय ते माहित नव्हतं. म्हणजे पब्लिसिटी मिळते. आणि टिकटॉक तो एक माझा टर्निंग पॉईंट होता टिकटॉकचा पण. टिकटॉक मी बघितलं की एक जोक असायचे ना, म्हणजे कधी माहिती आपल्या व्हॉट्सअपवर जोक यायचे 10-15 वर्षापूर्वी, छोटे मोठे जोक. ते जोक यायचे, तर काही मुलं काय करायची, ते जोक बोलून दाखवायचे. म्हणजे बोलून, आणि त्याच्यावर लाईक व व्ह्यूज घ्यायचे. मग मी बोलत अरे हे जोक तर आपल्याकडे पण पडून असतात, ऑलरेडी आहेत माझ्याकडे. मग मी गेलो एकदा एका मुलाला घेऊन आणि बनवलं ते. एक असंच कॅमेरा समोर ठेवला तर, आणि मी ते डायलॉग बोललो वगैरे सगळं आणि अपलोड करून टाकली. टिकटॉक जेव्हा आलं त्याच्यापासून तुझी खरी सुरुवात झाली? टिकटॉक म्हणजे कंटेंट क्रिएशन. टिकटॉक म्हणजेच कंटेंट क्रिएशनची सुरुवात झाली माझी तिथून. आणि जे करत मी नव्हतो, ज्याचा मला भीती होती, म्हणजे ज्यात मी नाटकांमध्ये कधी भाग घेतला नव्हता वगैरे, अशी कामं करायला लागलो त्यामधून मी. म्हणजे ते स्टेजचा फिअर होता तुझा, तो हे पण सेमच झालं. डायरेक्ट आपण फक्त तू कॅमेऱ्याच्या समोर बोलतोय, कॅमेऱ्याच्या मागून लोक भरपूर बघत होते. ऑलरेडी जेव्हा चालू केलं आणि पहिली व्हिडिओ केली अशीच टाकून दिली. त्याला व्हॉइस ओव्हर का मतलब बॅकग्राऊंड काहीतरी असतो ना व्हॉइस वगैरे, विदाउट रॉ व्हिडिओ टाकून दिली. त्याला बॅकग्राऊंड काय नाही, म्हणजे बॅकग्राऊंड काहीतरी एक हे असतं, सॉन्ग टाकतात किंवा काय, ते काय टाकायचं मला माहित पण नव्हतं कसं टाकतात वगैरे. ती अशीच रॉ व्हिडिओ टाकून दिली. आणि त्यानंतर ती पहिली टाकली,
दुसरी टाकली, त्यानंतर हा. 1-2 असे व्ह्यू आले, लाईक आले, त्यामुळे बोलला असं काहीतरी बरं आहे, चालू आहे रोजचं. आणि काय तेव्हा तू असा विचार केलेलास तुला काय स्पेसिफिक हेच कंटेंट करायचं नाही आहे? नाही 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 मग? नाही, मला टाइमपास नव्हतं म्हणून मी चालू केलं असंच. हा म्हणजे ऑलरेडी घरी बसून होतो मी, हा. आपला सगळीच लोक घरी बसून कोविड होते. मध्ये हा. हा, त्यामुळे कोणाकडे टाइमपास नव्हता, म्हणजे प्रत्येक जण काही ना काही ते करत होतं. हा. म्हणजे काही दारू पित होते, माझे मित्र होते दारू पित होते लॉकडाऊन मध्ये. डबल ट्रिपल पैसे दे. हो, डबल हा. टिबर पैसे देऊन दारू पित होते, हम्म. त्यानंतर पत्ते खेळत होते, हा. त्यानंतर काय काय दुसरी कामं हे करत होते, टीव्ही बघत होते. मी हे कामं केलं. मी यावर फोकस केलं आणि मला वाटतं मी बरं केलं, कारण त्याचा माझा फायदा झाला त्या गोष्टीचा. म्हणजे त्या फेज मध्ये भरपूर लोक असे व्हायरल झाले. खूप लोक हा. करू शकत होते. हा, हा. म्हणजे तो एक टाइम होता तुम्हाला गव्हर्नमेंटनेच दिलेला की स्वतःचं काहीतरी बाहेर काढावं, Talent दाखवा तुमचं. टॅलेंट दाखवा. हा. पण ते तुम्ही नाही केलं, खूप लोकांनी नाही केलं ते. आता माझं कनेक्शन झालं, मी आपलं केलं आणि झालं त्याच्यामधून. तुझा पहिला व्हिडिओ आठवतोय तुला? पहिली रील तुझी? हा, माझी पहिली रील होती TikTok वरची. हा, हा. एक अशीच रॉ करून ठेवलेली तिचं हे लक्षात नाही माझ्या, हा. पण ती टाकली. त्यानंतर हळूहळू कळलं मला, असं पण त्याला बॅकग्राऊंडला थोडं हसायचं टाकायचं, व्हॉइस टाकायचं किंवा काय. मग ते हळूहळू मला कळलं. त्यानंतर कळलं हे एडिट कशात करतात. तर जेव्हा मी पहिल्यांदा एक ॲप डाउनलोड केला, जो होता टिकटॉक एडिटिंगचा ॲप डाउनलोड केला, हा. तो होता इनशॉट ॲप. अच्छा. म्हणजे सगळ्यात पहिला जो ॲप मला भेटला तो इनशॉट, हा, हा, हा. आणि तो अजूनपर्यंत मी यूज करतोय. आणि एवढा फ्रेंडली ॲप आहे, त्यामुळे लहान मुलगा पण त्याच्यावर करू शकणार. हा, इझी टू यूज. इझी टू आहे एकदम, आणि एकदम परफेक्ट आहे कोणासाठी. आणि त्याचं प्रमोशन यासाठी करतोय की त्या ॲपमुळे मी शिकलो त्यामध्ये अजून खूप काही गोष्टी. आणि बिगिनर्स साठी पण चांगला आहे तो. फ्री ॲप आहे, हा. आणि म्हणजे Paid पण आहे त्याच्यामध्ये? पेड पण आहे. हा. आणि त्याची थोडी ऍड बघितलं की तुम्ही ती ऍड रिव्ह्यूने त्यांना जातो, हा. पण तुम्हाला तो फ्री भेटतो. हा, बरोबर. असं आहे. मी त्याचं परचेस पण केलं यावेळी ॲपचं 1 वर्षाचं. 2 वेळा, मागच्या वर्षी पण केलं, यावर्षी पण केलं. कारण त्या ॲपमुळे आपल्याला बेनिफिट होतोय, तर आपण पण त्यांना काहीतरी बेनिफिट देऊ. कारण अजून फीचर्स पण मिळतात परचेस परचेस केल्यावर थोडे अजून फीचर्स पण ओपन होतात त्याच्यामध्ये, हा. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण काहीतरी करू शकतो, त्याच्यामध्ये इफेक्ट देऊ शकतो. बरोबर. जर काय एखाद्याचा पासून आपल्याला जर फायदा होतोय, तर आपण पण त्याला द्यायचं काहीतरी. एक्झॅक्टली. म्हणजे काय, जे आपण देणार ते अजून आपल्याला जास्त मिळेल त्याच्यापासून. तुझी पहिली व्हायरल झालेली रील कोणती? पहिली व्हिडिओ तुझा? एकतर आपण चालू केलं हळूहळू. रोज मला कुठून तरी कळलं की रोज कमीत कमी ना 4 ते 5 रील टाकायच्या असतात रोज? हा, कोणाचा तरी एक व्हिडिओ आलेली, पण ऍक्च्युअली आता एक बोलतात डेली कमीत कमी एक तरी टाकावी म्हणून. हा, एक टाकावी. हा, हा. पण त्यावेळी कसं एखादी कोणाची तरी मला सजेस्ट झालेली, त्याने सांगितलेलं की दिवसाला ना 5 रील टाकायच्या. ओके. हा, सकाळी 9ला, हा. दुसरी 12 वाजता, हा. तिसरी 3, चौथी 6 वाजता, हा. आणि शेवटची 5वी 9 वाजता रात्री. ओके. म्हणजे त्यावेळी मी दिवसाला 5 रील बनवायचो. अच्छा. हा, जिथे आज दिवसाला 1 बनवतो, तिथे दिवसाला 5 बनवतो आणि 5 या टायमाला टाकून द्यायचो. तू रोज 5 रील टाकायचं? हा, रेली म्हणजे तुला- प्रॉपर कॉन्टेंट वाला रील. तुला ऍक्च्युअल व्ह्यूज कधीपासून चालू झाले? किती हा, मग ते दिवसानंतर? रोजचं टाकायला चालू झालं. हम्म. आणि असं मी 1च महिना यूज केला ॲप तो, हा. आणि 1 महिन्यात बंद झाला. पण जेव्हा स्टार्टिंगला चालू केलं, म्हणजे रोज मला वाटतं 7 ते 8 दिवस मी रोज टाकत होतो. हा, हा. आणि 8व्या दिवशी एक 5 रील मी कंटिन्यू बनवल्या. हा. म्हणजे रोजचं जो टार्गेट असतो 5 रीलचं, बरोबर. त्या आदल्या दिवशी बनवून ठेवायचो. त्या सगळ्या बनवल्या, एडिट केल्या, आणि रोज सकाळी एक 9ची टाकली, त्यानंतर 12ची टाकली, त्यानंतर म्हणजे टाइम होत होते, आणि शेवटची जी 9 वाजताची टाकली. हा. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावरती मी बघतो तर माझे फॉलोअर्स डायरेक्ट 5000 झालेले अरे वा. त्या एका व्हिडिओमुळे. एक रीलची व्हायरल झाली. हा, त्या रीलमुळे. हा. त्यानंतर अजून थोड्या वेळाने अजून वाढले, हम्म. असे वाढत गेले. आणि ती रील म्हणजे रिलेट करणारी होती की म्हणजे आपल्याला, म्हणजे असं होतं की आपल्याला नक्की करोनामुळेच घरी बसवलंय का, नाहीतर उद्या बातमी यायची, मुंबई गुजरातમાં आपलं स्वागत છે. अशी ती माझी रील होती, आणि ती एवढी व्हायरल झाली, म्हणजे लोकांनी उचलून धरली मला. लोकांचे माझ्या मित्रांचे वगैरे मेसेज यायला लागले, माझ्या या काकाने ठेवली, त्या काकाने ठेवली. माझ्या म्हणजे खूप लोकांच्या व्हॉट्सअपला पण ती रील दिसत होती, म्हणजे खूप व्हायरल झालेली ती रील.
आणि मेन मला भीती वाटायला लागली बाहेर पडायला, हा. की आपण थोडं गव्हर्नमेंटच्या विरोधात असं बोलल्यासारखं मला वाटलं. म्हणजे मला आता बाहेर गेलं कोणतरी पोलीस तर येतच नाही ना, कोणी बेल जर वाजवली की मला वाटतं पोलीस आले. ते रिस्क वाटत होते तुला. हा, हा. आणि पहिल्यांदा काहीतरी वेगळं झालं की एवढी रील व्हायरल झाली. आणि तर मी दुपारपर्यंत वेट केली, कारण दुपारी पुन्हा मला रील करायला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. तर मी वेट केलं तर कोण नाही, बोललो नॉर्मल आहे, बोललो काय नाही. संध्याकाळी दुपारी उठलो, पुन्हा रील बनवायला गेलो, बोललो आता अजून काहीतरी चांगल्या बनव्या. आणि अशा बनवली प्रॉपर, आणि तिथून मग व्ह्यू यायला चालू झाले माझ्या व्हिडिओला. म्हणजे तिथून तुझं चॅनल ग्रो करायला चालू झालं. हा. आणि महिन्याभरात 30,000 मी फॉलोअर्स जमा केले टिकटॉक वरती. टिकटॉक जोपर्यंत होतं त्याच्यानंतर ते बॅन झालं, हा. चायनीज ऍप होती. हा, हा. पण टिकटॉक जोपर्यंत होतं तेव्हापर्यंत तुझे किती फॉलोअर्स गेले 30,000. टिकटॉकला? 30,000. अच्छा, 30,000 पर्यंत 30,000 टिकटॉकला फॉलोअर्स जमा पोहोचलेला. झाले एका महिन्यात. आणि शेवटचा दिवस होता त्यावेळी पण मी रील टाकत हा. होतो. म्हणजे हा. जोपर्यंत बंद होते तोपर्यंत टाकून द्यावे आपण. म्हणजे पण काय? जेव्हा तुला न्यूज आली हा. की टिकटॉक बंद या टायमाला बंद हा. होणार, तरी पण मी शेवटची रील टाकली त्याच्यावरती. ओके. आणि बंद झालं ते. पण तेव्हा कसं की अचानक रील व्हायरल व्हायला लागल्यामुळे आहे ना, जे घरी बसलेले किंवा एरियातले आजूबाजूची लोक की जे आपल्याला काही जळणारी लोक असतात, हा. अचानक मी एवढा असा वरती गेलेलो आणि हा. अचानक बंद झाल्यामुळे डायरेक्ट खाली आलो. त्यांना मजा आली असेल. मजा आली हो. आयला लय हवेत उडत होता, अचानक खाली आला. ते होतं. हा एक माझा हे होता, डाऊनफॉल होता. हा. आणि तुम्ही बोलता ना की डाऊनफॉल मधून शिकता, जसं नापास होता पुन्हा पास होता, हा. असे 2-3 डाऊनफॉल माझ्या या जर्नीमध्ये आतापर्यंत आले 6 वर्षांमध्ये. हा. त्यामुळे आता मी कधी झिरो पण झालो ना, माझे चॅनल कधी आता खूप लोकांचे येतात, माझा हा चॅनल डिलीट झाला, तो चॅनल डिलीट झाले. हो, आता रिसेंटलीच काहीतरी बघितलं हा. आपण. हो. त्यामुळे मला त्याची काही भीती नाही, कारण ऑलरेडी मी ते बघितलंय सगळं डाऊनफॉल. म्हणजे झिरो झालोय, पुन्हा नवीन चालू केलंय, पुन्हा झिरो झालोय, हे ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे मला भीती नाही वाटणार ती. म्हणजे आणि मी टेन्शन घेत बसणार नाही, कारण काय ऑलरेडी माझ्याकडे माझा इन्कम सोर्स आहे ऑलरेडी, जे मी अर्बन कंपनीच्या याच्यातून कमवतो. बरोबर. हे कॉलेजला भीती असते, ज्यांचा इन्कम सोर्स हा आहे, बरोबर. फुल फुल टाइम हे करतात ना, त्यांना ही भीती असते की आता बंद झालं, आता आमचं कसं होणार वगैरे. इन शॉर्ट तू इन्कम साठी नाही करत आहे. Income साठी नाही तू करत. फक्त फेस व्हॅल्यू साठी फेस करतोय. व्हॅल्यू किंवा साठी लोकांना करतोय. हसवण्यासाठी. मला एक आवडते की जेव्हा entertainment. लोकांच्या हा. कमेंट येतात ना त्यावरती हा. हसायच्या, आम्हाला मस्त वाटलं. मला म्हातारी हा. लोक भेटतात ना, हा. बोलतात अरे मस्त वाटली तुझी रील, आम्ही बघतो. म्हणजे हा. मला ना 75 वर्षाची लोक पण भेटली आहेत, म्हातारी लोक. ते बघतात, बोललो अरे वा तुमच्यामुळे अजून मला बरं वाटतं की बाबा माझ्यामुळे कोणाला तरी हसू येतंय चेहऱ्यावरती वगैरे. बरोबर. आणि खूप म्हणजे जवळची लोक आहेत अशी झालेली आहेत, माझ्याबरोबर भेटलेली आहेत आणि सांगतात की बाबा खरंच बरं वाटतं आम्हाला तुझ्या याच्यामध्ये तुझे कंटेंट पण वेगवेगळे असतात. हा, जसे हो, आम्ही हो. सगळे मी बघतो. सगळ्या रिलेटेड बनवतो. म्हणजे ड्रिंक्स वर बनवतो. सगळ्या, हो, हो. तू ओल्ड मॉंगचा ब्रँड अँबॅसेडर आहेस. हा, कारण मी जे करतो ते मी बनवतो. म्हणजे हा. काही लोक कशी आम्ही जे म्हणजे ज्यांना लपून करतो. हा, मला ओल्ड मॉंग माहित नव्हते, याच्या रील माहित पडली. ओल्ड मॉंग. हा, माझे काही मित्र आहेत ते लपून करतात, पण हा. कॅमेरा समोर नाही नाही मी सभ्य आहे हे दाखवतात. नाही, असं कोण सभ्य नसतो. जे रिअल मध्ये करते ते याच्यामध्ये रील मध्ये पण करा. ओल्ड मॉंग तू पहिल्यापासून ओल्ड मॉंगच पितोस असं आहे का? नाही, नाही, हा, हा, हा. मॅक्सिमम जेव्हा माझे मित्र ओल्ड मॉंगच मित्रांपासून चालू झालं, मित्र जेव्हा हा. फिरायला लागले, त्यांना पहिली जी समोर ठेवली ती ओल्ड मॉंग होते. ओके. मग ते कंटिन्यू. असं नाही की म्हणजे समोरचा आता समोरच्याला नाही आवडत ओल्ड मॉंग, हा. मग त्यासाठी मी चेंज पण करू शकतो. असं नाही की मला तेच पाहिजे. ओके. आणि आयुष्यात बाकी असं कधी तू नशेच्या अधीन गेलाय? नाही, 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 नाही. किंवा असं कधी तुझ्या हा, हो, हो, हे एक एकदम लक्षात ठेवा. addicted? हा. ऍडिक्टेड मी कधीच नाही, आणि हा. होऊ पण नका. हम्म. मी जे पितो किंवा ड्रिंक वगैरे करतो ना, ते जेव्हा माझे मित्र एकटा कधीच अजूनपर्यंत मी ड्रिंक नाही केलेली आहे. आणि करायची पण नाही. हा. म्हणजे भरपूर लोक एकटा सांगतात. जेव्हा तुम्ही ड्रिंक कराल तेव्हा तुम्ही अट्टल बेवडे झालेले हो, हो, असतात. हा, कारण एकटा ड्रिंक कधीच करू नका. मी जेव्हा पण ड्रिंक करतो तेव्हा 5-6 मित्रांना घेऊनच करतो. म्हणजे प्रत्येकाला विचारतो, बाबा आज बसायचं का? हा, बसूया चला. सगळे कधी कॉन्ट्रा करतो, कधी मी करतो, कधी ते करतात, असं असतं. मेन बसायचं उद्दिष्ट असं असतं की एकत्र बसल्यावर गप्पा चालू होतात खूप दिवसापासून. मन हलकं होतं. मन हलकं होतं, कारण जे आपण घरच्यांना नाही सांगू शकत, बायकोला नाही सांगू शकत, गर्लफ्रेंड ते आपण मित्रांना सांगू शकतो. हा, मग ते मित्रांवर सगळ्या डिस्कस होतात, हा. ह्याची खेच त्याची खेच, हे त्यामध्ये हा. उद्दिष्ट असतं. बाकी कारण अशी जेव्हा मित्र भेटतात ना आता ह्या एज मध्ये, ते ड्रिंक मुळेच भेटतात. बाकी असं नाही कधीच भेटणार तुम्हाला तुमचे मित्र. बरोबर. जेव्हा तुम्ही ड्रिंक करायला बसाल तेव्हाच तुमचे विचार एकमेकांशी हे होतील. कारण तुम्ही नॉर्मल जर बसलात
तुमची देवाणघेवाणच होणार नाही अशी. आता तुम्ही थम्सअप पण पिऊ शकता ड्रिंक करताना, पण समोरचा मित्र हा. ड्रिंक करत असेल तर उगाच ड्रिंक चालू करू नाही नका. नाही, काही मित्र माझे आहेत ते आमच्यावर बसतात, हा. ते थम्सअप पण पितात, पण हा. त्यांना आम्ही फोर्स नाही करत. हा, ते चकना खाणारे मित्र असतात, चकना ते खाणारे, हो. मित्र. असं आहे. पण ते मग ते जास्त बोलत नाहीत, मग आम्हीच आमला बोलत असतो, पण त्याची मारतो चांगली. अच्छा, असं तुझ्या आयुष्यातला हा. म्हणजे असा मित्र की जो आताही तुझ्या टच मध्ये आहे हा. किंवा त्याच्यावर खूप मेमरीज आहेत आणि त्याला म्हणजे तू आयुष्यावर विसरणार नाही. एक चांगला मित्र आणि अरे एक वाईट खूप, मित्र, हा. एक चांगला मित्र आणि हा. एक वाईट मित्र, असे दोन्ही मित्र आपण हो. घेऊया. तुला नावं सांगायचे नाही सांगायचे, चांगल्या मित्राचं नाही, नाव नाही, सांग, आहे. वाईट मित्राचं नाव नको सांगू. आणि पण एक्सपिरियन्स शेअर कर, काय हा. एक्सपिरियन्स होतं दोघांबरोबर? तर चांगलं म्हणजे लहानपासून मी त्यांच्यावरच वाढलेलो आहे, हा. शाळेपासून कॉलेज पर्यंत वगैरे. त्यामुळे म्हणजे लहानपणापासून आम्ही एकमेकांचं सगळं घरच्यांचं माहिती आहे काय असतं काय नाही. कधी मला हेल्प लागली की त्यांच्याकडे गरज असते, गरज मागतो मी, किंवा त्यांना लागते आमच्याकडे, हे सगळं चालू असतं. प्रत्येकाचं आहे आमच्या लाईफ मधलं, पण ते आता प्रत्येकाची नावं नको सांगायला, ते उगाच हे होईल, एखाद्याचं नाव नाही घेतलं की दुसऱ्याला राग येईल. त्यामुळे पण एक 5-6 मित्र माझे असे कट्टर आहेत, जे चांगले, खूप चांगले आहेत त्यांच्यावर. त्यानंतर मेन एरियातली पण मित्र काही होती माझी, जे लॉकडाऊन मध्ये त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं एरियातले, म्हणजे त्यांच्यावर एवढं खास नव्हतं माझं रिलेशन. पण जेव्हा टिकटॉक चालू केलं वगैरे आणि जेव्हा टिकटॉक चालू केलं आणि पुन्हा इंस्टाग्रामवर मी हे केलं, ज्या दिवशी बॅन झालं इंस्टाग्राम, सॉरी टिकटॉक बॅन झालं, त्या दिवशी पहिली रील मी दुसऱ्या दिवशी बरोबर व्हिडिओ बनवली, लॉंग व्हिडिओ, जी युट्यूबला मी टाकली. ओके, म्हणजे मी वाट बघत बसलो नाही, बॅन झाला रडत नाही बसलो मी, लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवली मी. म्हणजे त्याच्यानंतर तू युट्यूबवर ऍक्टिव्ह झालो मी, लॉंग व्हिडिओ बनवली अशा, आणि लॉंग व्हिडिओच्या फॉर्मॅट मध्ये मी घुसलो. मग ती व्हिडिओ एरियातले मित्र ते जे याला स्टेटसला ठेवायचे, स्टोरीला ठेवायचे सगळे, म्हणजे कमीत कमी 50-60 जण आहेत ती लोक एरियातले, म्हणजे ते अजून पण खास आहेत माझ्यासाठी ती लोक. कारण त्या लोकांनी तेव्हा मला सपोर्ट केल्यामुळे माझे पहिले फॉलोअर्स ती लोक होती त्यावेळी, एरियातली लोक मित्र माझी सगळे. कारण स्टोरीला माझे व्ह्यू वाढवण्यासाठी त्यांची गरज होती, आणि आता ते नाही ठेवत स्टोरीला, कारण त्यांनी व्यवस्थित स्टेजला मला पोचवलंय. त्यामुळे आता नाही ठेवलं काही फरक नाही पडत आहे, असं आहे. पण ठेवतात कधी ना कधी, असं असतं, आणि त्यांना माहिती आहे हा व्यवस्थित स्टेजला पोचलोय, त्यामुळे आता गरजच नाही याला. किरण पास्टे हा ऍज अ ह्युमन कसा आहे, म्हणजे तुझा नेचर कसा आहे, स्वभाव रागीट आहेस का प्रेमळ आहेस, स्ट्रेट फॉरवर्ड आहेस? स्ट्रेट फॉरवर्ड आहे, रागीट आहे, काही गोष्टी दाबून ठेवतोस, बोलत नाहीस? हो, सगळ्यात नाही बोलत, रागीट पण आहे, थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड पण आहे. पण समोरचा जर चांगला मित्र असेल त्याला नाही चांगलं पटकन बोलत मी, बरं नाही वाटत ते, कारण आपली फ्रेंडशिप हे होऊ शकते. खूप मित्र आहेत असे माझे. म्हणजे मित्रांना दुखवत नाही? हा, बरं नाही ते, कारण कधी ना कधी आपल्याला गरज पडू शकते एकमेकांची, असं असतं. बाकी अशा मारामाऱ्या खूप केल्या असं ऐकलंय आम्ही. हो, ते कॉलेज टायमाला वगैरे होतं तसं, भांडणं होतात वगैरे एरियामध्ये वगैरे, पण नाही आता ते थोडं सुधरावं. म्हणजे किरण जर इन्फ्लुएन्सर नसता, कंटेंट क्रिएटर नसता, तर किरण भाई असता कोणता तरी. नाही, हो, कुठल्या म्हणजे वाईट मार्गावर नक्कीच असतो मी, जर अशा ठिकाणी नसतो जर घुसलो तर मी. तर कारण काय की एरिया तुम्हाला तुमचा तसा असतो, लहानपणापासून मी तर बघत आलो एरियामध्ये सगळं, सराउंडिंगचा थोडाफार असर होतो आपल्यावर. त्यानंतर पटकन कोण बोलला की राग येणं वगैरे, हे असे झालेले आहेत भांडणं माझे, म्हणजे कोण बोलला की राग येणं, त्याला मारणं वगैरे झालेलं आहे असं सगळं. पोलीस स्टेशन पण बघितलेले आहेत मी. किस्से भरपूर. हो, सगळेच नाही सांगू शकत. आता रागावर कंट्रोल करतो? नाही, म्हणजे ते करावं लागतं, कारण काय फॅमिली जिम्मेदारी येते ना, तेव्हा खरंच कंट्रोल आपोआप होतं, म्हणजे करावं लागत नाही ते. म्हणजे काय की भीती असते की आपल्याला काय जर झालं तर फॅमिलीला कसं होणार, सपोर्ट. मुलगी पण आहे, मुलगी आहे, आणि आता म्हणजे ह्याच्या पुढे तुझे काय काय प्लॅन्स आहेत फॅमिलीला घेऊन? म्हणजे आता तू घर तर घेतलं, तुझी अशी इच्छा नाही होत कधी, जशी नॉर्मल आमची होते किंवा माझी पण झाली रिसेंटली, की आपण थोड्या वेगळ्या सोसायटीमध्ये जावं, थोड्या पॉश लोकांमध्ये जावं, किंवा थोडं मुलाला थोडं वेगळं सराउंडिंग द्यावं, अशी इच्छा तुझी? नाही, कारण कसं असतं माहितीये का, मी बघितलंय जे पॉश याच्यामध्ये राहतात ना, की एकदम सोसायटी मधली ती जी मुलं असतात ना, त्यांना शिकू नाही शकत ते, हे म्हणजे दुनियादारी शिकत नाहीत ती लोक. जे चाळीत राहणार तीच पोरं दुनियादारी शिकणार, म्हणजे त्यांना जे
असतात ना प्रॉपर चांगल्या वातावरणात वाढलेली वगैरे, त्यांना कोणी मारलं ना तरी ते रिटर्न हात नाही करणार की पळून येतील घरी. पण चाळीतल्या मुलाला जर मारलं ना तो अजून 10 मारून येईल त्याला. असं असतं. म्हणजे मला असं वाटतंय की ती मुलं एवढी हे नाही होत, पण अभ्यासात ती हुशार होतात. जी चांगल्या वातावरणात राहिली तर अभ्यासात हुशार होतात, चांगलं हे मिळतं त्यांना. शिक्षण मिळाल्यामुळे अजून पुढे काहीतरी फ्युचरमध्ये करू शकतात. पण चाळीत राहणारे पण होतात तसं, असं नाही, पण त्यांना तसं मिळालं पाहिजे. आणि मेहनतीवर विश्वास करतो की हा 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 कारण मी 90% मेहनत करावी तुम्ही, कुठे ना कुठे नशीब मला वाटत नाही मी नशीबवर कधी राहिलोच नाही. हा कारण मी कंटिन्यू मेहनत करतो, जे काय ते चालू असतं माझं. म्हणजे मी आता पण सोशल मीडिया चालू असताना तिथून इन्कम चांगला येतोय तरी पण मी जॉब नाही सोडत आहे, कारण कधी बंद होईल सांगू शकत नाही. बरोबर. हा अच्छा, आता जे नवीन कंटेंट क्रिएटर्स आहेत की विचार करतात, म्हणजे जर अदर सोर्स नाही आहे त्यांना इन्कमचा, तर भरपूर लोकांना आता असं वाटायला लागलंय की युट्यूब खूप पैसा देत आहे, इन्स्टाचे भरपूर प्रमोशन्स आहेत. बरोबर, येतात. आता भरपूर लोकांना मॉनिटायझेशन वगैरे काही विषयच माहित नाहीयेत. बरोबर. आता युट्यूबला मॉनिटाईज होतं तुझं चॅनल, पण इन्स्टाला काय मॉनिटायझेशन होत नाही. त्याच्यावर तुला काय प्रमोशन्स येतील, ऍडव्हर्टिजमेंट येतील, त्याचेच पैसे असतात. हो बरोबर. मग तुला असं वाटतं आता तुझ्या युट्यूबला जवळपास किती 7 लाख 7.5 लाखाच्या आसपास तुझे सबस्क्रायबर आहेत युट्यूबला, बरोबर. इन्स्टाला तुझे जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत इन्स्टाचे. फेसबुकला 40,000 होतील. फेसबुकला 2.5 लाखाच्या जवळ आहेस तू, बरोबर. आता एवढं सगळं तुझे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर असताना तुला असं वाटतं तू जेवढा जॉब करून किंवा तुझी नोकरी करून कमवतोयस त्याच्यापेक्षा जास्त तुला इथून मिळतायत सध्या किंवा मिळू शकतात? मिळू शकतात, फुल टाइम केलं तर मिळू शकतात ते. पण मी अजून जॉब मधूनच तेवढं जास्त कमवतो इन्कम याच्यापेक्षा. एक्झॅक्टली. म्हणजे कंटेंट क्रिएशन मध्ये यायचं आहे तर कंटिन्यू तुम्हाला इन्कम नाही मिळणार. म्हणजे तुम्हाला आज जर प्रमोशन आलं तर ते पुढच्या वेळी कधी येईल ते सांगू शकत नाही. आणि जर आलं तर महिन्याला 5-6 पण प्रमोशन येऊ शकतात आणि नाही आलं तर येणार पण नाहीत ते. पण ट्राय करा. पण तुम्ही इन्कम सोर्स साठी कधीच कंटेंट क्रिएशन चालू केलं तर एकतर मी केलं टाइमपास साठी, त्यानंतर कंटिन्यू राहिलो ते माझा फेस व्हॅल्यू वाढायसाठी, लोकांना हसवायसाठी, मला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळायचं त्यासाठी. मी अजूनपर्यंत इन्कम सोर्स म्हणून याचा युजच नाही केलाय, कारण ऑलरेडी मी इन्कम घेतोय चांगलं. कारण निराशा होते ना मग, एवढी मेहनत करतोय आणि आणि चॅनल बॅन झालं तर बॅन झालं की संपला पाहिजे. आता काहीच नाही. त्यामुळे 2 इन्कम सोर्स नक्की ठेवा, कारण जर सोशल मीडियामध्ये आहात तर एक जॉब प्रॉपर ठेवून द्या तुमचा. त्यामुळे मला पण कधी पस्तावा होत नाही, कारण मी खूप रील खूप विरोधात बनवतो. कधी पॉलिटिक्सच्या विरोधात बनवतो, कधी गव्हर्नमेंटच्या रिलेटेड असतात, कधी म्हणजे मला जे पटलं नाही ते मी बिंदास बनवतो. म्हणजे ते विचार करत बसत नाही. बाकी लोकांना विचार करतात की बाबा आपण असं बनवलं की माझा चॅनल डिलीट करू शकतात, हे करू शकतात. मला कमेंट येतात, तुझा चॅनल आम्ही हे टाकणार, काय ते रिपोर्ट टाकणार, तू अशी व्हिडिओ बनवली तशी व्हिडिओ. मी बिझनेस टाक, पण ती एक भीती मला भीती नसते. इन्कम सोर्स आहे तुझ्याकडे, मला त्याची भीतीच नसते. मी बिंदास टाक, कारण ऑलरेडी माझ्याकडे 3 चॅनल आहेत. तू एकावर टाकशील, बाकीचे आहेत ना ते चालू, आणि ऑलरेडी मी कमवते त्याच्यामधून. त्यामुळे मला प्रॉब्लेमच नाही त्याचा, तू बॅन जरी झाला तरी काय. त्याच्यामुळे मला कोण अशी धमकी देत असेल की आम्ही रिपोर्ट टाकू मग तुझा चॅनल ब्लॉक, या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला खरंच त्याची भीती नसते, कारण ऑलरेडी मी इन्कम चांगलं घेते. आणि खूप लोकांना माहित पण नव्हतं मी साईड इन्कम माझं काय चालू आहे. त्यांना वाटतं, ते सांगतात, कधी कधी कमेंट येतात की अरे कंटेंट मधून भरपूर पैसा मिळतो, तुला लय पैसा मिळतोय याच्यातून, तू जरा इन्व्हेस्ट कर. तर मी इन्व्हेस्ट पण खूप करतो, आणि हे प्रत्येक गोष्टी मी टाकू शकत नाही की काय इन्व्हेस्ट करतो आणि काय नाही ते. म्हणजे महिन्याला मी 15 ते 20 हजार माझे इन्व्हेस्ट होत असतील. बरोबर. प्रत्येक गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट येते तुमची. आता तू सेलिब्रिटी सारखा झालायस, तुला लोक ओळखतायत ऑलमोस्ट. जिकडे जातोस तिकडे लोक तुला ओळखतात, फोटोज वगैरे काढायला येतात. तर याच्यातले गुड मुमेंट्स आणि थोडे इरिटेटिंग मुमेंट्स असे काय सांग ना. एक ते पहिला फोटो काढायला मुमेंट्स काय वाटतात तुला याच्यात, चांगले मुमेंट्स? बरं वाटतं की कोणतरी फोटो काढतो. म्हणजे एक टाइम असं होतं तेव्हा अप्रोच करतात, म्हणजे एखादा कोणतरी सेलिब्रिटी जर असेल किंवा मूवी मध्ये काम केलं असेल किंवा सिरियल मधला, त्यालाच
तसा भाव द्यायचे, पण आता इंस्टाग्राम वाल्यांना पण तसा भाव देतात लोक. ते एक चांगलं झालं, म्हणजे लोकांनी म्हणजे नो वेवर कुठून कोण काही नसताना त्यांना ते एक सेलिब्रिटी वालं हे मिळालं. हो, पण मी तसं नाही बघत, मी एकदम सिंपल बघतो. कोणी असलं प्रत्येकाशी भेटतो, एकदम नॉर्मल फील करतो त्यांच्याबरोबर आणि नॉर्मलच राहतो नेहमी. म्हणजे कोण कधी कधी एखादा माणूस माझ्यापेक्षा मोठा जरी असेल ना, अचानक येऊन सर मला सर बीर बोलू नका, मला बरं नाही वाटत, नॉर्मल नावाने हाक मारा मला. ते सर म्हणजे काय झालं, सर बीर कुठं बोलत बसते मला. किरण पाष्टे तुम्हाला कुठेही वडापावच्या गाडीवर दिसेल, त्याच्यानंतर तुम्हाला भाजी मार्केटमध्ये दिसेल, आणि अजून एक त्याची आवडती जागा आहे तिकडे तो नेहमी दिसेल. मला तिकडे वाईन शॉप वरती खूप लोक कधी भेटतात. म्हणजे आम्ही जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात जास्त क्राऊड किरणचा वाईन शॉपच्या बाहेर असतो, आणि ती मजा येते. मेन ते वाईन शॉप का जास्त ओळखतात, कारण मी वाईन ड्रिंक्स वरती जास्त व्हिडिओ बनवतो, पण ते ड्रिंक्स मी नाही करत. आणि जेव्हा पण व्हिडिओ बनवला त्या ड्रिंक्स खरं नसतं, थम्सअप वगैरे असतं, तर लोकांना वाटतं की हा ड्रिंक्स करताना व्हिडिओ बनवतोय. तर असं नसतं. आणि कधी कधी कमेंट आहे, बाबा दारू कमी पी, किती तुझा चेहरा सुजलाय. तर चेहरा सुजला यामुळे की माझी बायको चांगलं जेवण बनवते आणि ते मी खातोय. बघा, इनडायरेक्टली बायकोला पण खुश केलंय. तर दारूमुळे असं काय आहे, मी महिन्यातून 1 किंवा 2 वेळा जास्तीत जास्त झालं तर, त्यापेक्षा जास्त नाही पित मी, ड्रिंक नाही करत. ओके, मग आता अजून तुला पुढे काय करायचंय? म्हणजे एक बिग बॉस मराठीची ऑफर आली तर जाणार ना, नक्कीच. मग ते तू जे बघतोय एवढं सगळं, पण मी बिग बॉस अजूनपर्यंत कधी बघितलंच नाही. कधी झालं तर त्या इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये येतं, तेवढं त्याच्यातच मी बघून घेतलं. तेव्हा जे प्रत्येक स्वभावाची वेगवेगळी माणसं त्यांना टॅकल करणं, त्याच्यामध्ये तुला तुझा राग कंट्रोल करणं. नाही, तिकडे उलट राग दाखवलाच पाहिजे बिग बॉस मध्ये, तेव्हाच ते तुम्हाला ठेवणार. नाही तर राग नाही दाखवला ना, तुम्हाला काढून टाकतात ती लोक. कारण त्यांना एंटरटेन केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि ती लोक अशीच लोक घेतात जे एंटरटेन करू शकतात. म्हणजे भांडणं करणारी, लय बडबड करणारी, लय इमोशनल सारखं दाखवणारी, अशाच लोकांना ते घेतात. आता तुझं किरण पाष्टे नावाने तुझं युट्यूब चॅनल आहे, तुझं इन्स्टा चॅनल आणि फेसबुक चॅनल आहे तुझं. आणि आता तुझे नवीन जे चॅनल चालू केलं, ट्रॅव्हल स्टोरीचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जर्नी दाखवतो, फिरायचा, कुठे जायचं, ट्रॅव्हल व्लॉग्स असतात. म्हणजे कारण मला ऑलरेडी फिरायला आवडतं, त्यामुळे लहानपणापासून फिरायला आवडतं. ते आता याच्यामुळे पूर्ण होतंय. मग ते सगळं शूट वगैरे करतो, अपलोड करतो. ते मला पण फ्युचर मध्ये माझी मेमरी राहणार आहे. ती बरोबर, एवढ्या ठिकाणी आम्ही फिरलोय वगैरे. म्हणजे आपली मुलं जेव्हा मोठी होतात किंवा आपण जेव्हा म्हातारे होतो, तेव्हा त्या टीव्ही समोर बसून आपण आपलेच प्रवास बघू शकतो. हो ना, इकडे इकडे गेलेलो आहे, किंवा आपली मुलगी किंवा आपला मुलगा ते सगळं बघू शकतो. हा, माझे वडील असे असे करायचे. आणि ती राहणार, ते म्हणजे आपण गेलो जरी तरी ते मेमरी राहणार. ते एनी टाइम आपले म्हणजे माझ्या नंतरचे पुढच्या 5-6 पिढ्या ते बघतील, अरे असं चॅनल होतं आमच्या आजोबांचं, पंजोबांचं, खापर पंजोबांचं. माझ्या आजोबा युट्यूबर होते माहिती का, असं ते सांगू शकतील. आणि एवढे एवढे फॉलोअर्स होते असतील त्याच्यावरती. ग्रेट. मग आता तुला जी फिरायची मजा येते पूर्ण, तर तू असं काहीतरी विचार केला असेल ना, तुला कुठे कुठे फिरायचंय, काय मला पहिलं तर पूर्ण कोकण फिरून घ्यायचंय. कारण कोकणात आपल्या एवढे काही हिडन स्पॉट आहेत ना, ते सगळे कव्हर करायचे पूर्ण. म्हणजे माझा प्लॅन आहे पूर्ण कोकण पूर्ण कव्हर करून नंतर महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय. नंतर महाराष्ट्र, नंतर इंडिया, नंतर मग इंटरनॅशनल. बघू आता ते कधी होतंय ते, कारण आपलं कोकणच फिरून होणार नाही, एवढं काय काय कोकणामध्ये. तर किरण, आम्हाला सर्वांना माहित आहे आता तू मॅरिड आहेस, लव्ह मॅरेज आहे तुझं, एक चांगली गोंडस मुलगी पण आहे तुला, ती पण जवळपास तुझ्यासारखीच मस्तीखोर पण आहे ती खूप. आणि तर आता मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यापासून मग म्हणजे तिच्याबरोबरचा तुझा बॉन्ड किंवा तिच्याबरोबरचा जो टाइम तू घालवलायस, त्याच्याबद्दल काय सांगशील? कारण ती ऋषिका आमची जास्त करून प्रणाली बरोबरच असते. म्हणजे जास्त माझ्यावरती राहिलीच नाही, जास्त करून तिच्याबरोबर राहिलेली आहे. त्यामुळे तिच्याबरोबर जास्त तिचा बॉन्ड आहे. हळूहळू होईल हळूहळू माझ्याबरोबर, कारण मी अर्धा दिवस बाहेरच असतो. पण बोलतात मुली बापाकडे जास्त अट्रॅक्ट होतात किंवा बॉन्ड असतो, हळूहळू मोठी झाल्यावर होईल ते. आणि मेन जेव्हा कृषिका झाली ना,
त्यानंतरच जे काय जास्त पैसे वगैरे यायला लागले ना, ते त्यानंतर यायला लागले माझ्याकडे. अच्छा. हो. म्हणजे बोलतात की मुलगी म्हणजे लक्ष्मी. हो. ते खरंच त्या दिवसानंतर मला वाटायला लागलं, फील व्हायला लागलं की पैसे येत आहेत सोशल मीडिया मधून पण. म्हणजे आधी येत नव्हते कधी, म्हणजे मी फक्त चालूच केलेलं की बाबा करणं, पण पैसे यायला लागले की खरं तिच्या नंतर यायला लागले. म्हणजे जिथे मी MI चा फोन वापरत होतो, MI चा फोन मी EMI वर घेत होतो ना, तिथं मी आयफोन डायरेक्ट कॅशवर घ्यायला लागलो. आयफोन तुम्ही जेव्हा मेहनत करता ना, स्ट्रगल करता, तेव्हा कधी ना कधी एक दिवस येतो आणि आयुष्यामध्ये जेवढं होऊ शकतं ना तेवढं पॉझिटिव्ह राहा. नेगेटिव्ह विचार केला तर नेगेटिव्ह गोष्टीच येतील तुमच्या जवळ. हो नक्की. मी नेहमी पॉझिटिव्ह असतो की बाबा आपल्याला करायचंय. म्हणजे मी सगळ्या वस्तू घेऊन ठेवलेल्या आहेत, म्हणजे कॅमेरा पासून सगळं, जे म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे सगळं सेटअप रेडी आहे. मी त्याच्यावर पण बोलतो नेहमी की तू जरा ते गॅजेटचे रिव्ह्यूज करायला चालू कर. एवढे गॅजेट्स आहेत त्याच्याकडे, एवढ्या गोष्टी घेऊन ठेवल्या, ड्रोन, ऍक्शन कॅमेरेज, बाकी भरपूर काय काय आहे तुझ्याकडे. खूप काय काय घेऊन ठेवलं. खेकड्यांच्या जाळ्यांचे पण प्रकार त्याच्याकडे सापडतील. या गाडीमध्ये टेंट, याच्यामध्ये फिशिंग रॉड वगैरे, आम्ही सगळं, त्याची अर्धी इन्व्हेस्टमेंट माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये. हो, मला ती आवड आहे, फक्त ते जमत नाही, ते पण करायचं आपल्याला. म्हणजे ते कॅम्पिंगचं पण ट्रॅव्हल मध्येच येणार आहे ते. येस, करूया. आमचे पण भरपूर प्लॅन्स होतात आता कॅम्पिंग वगैरेचे. आता ते कॅम्पिंग करणं पण एवढं सोपं नसतं, त्याच्यासाठी पण एक्सपिरियन्स वगैरे लागतं. ते आता आपण घेतोय, म्हणजे अलिबागचा आपला राकेश शिंदे चांगले कॅम्पिंग करतो तो, तर त्याच्याबरोबर एकदा दोनदा कॅम्पिंग केलेलं आहे आपण. किरण एकदा एकटा पण केलेला. छान होती तुझी लाईफ स्टोरी. म्हणजे भांडी घासण्यापासून, झाडू मारण्यापासून ते आताची तुझी पोझिशन खरंच ऍप्रिशिएट करायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे मला हे कळलं तुझ्याशी बोलताना की तू कन्सिस्टन्सी जे करतोयस ना, हे तू प्रॉपर ठेवलंस. म्हणजे कन्सिस्टन्सीचा विचार नाही केलास. कन्सिस्टन्सीचा सांगतो. मी जेव्हा युट्यूबवर, जेव्हा आपला टिकटॉक सगळा बॅन वगैरे झाला आणि नवीन सुरुवात करायची होती ना, त्या एका नवीन हे होतं, म्हणजे जशी मी इंस्टाग्राम चालू केलं ना, आमच्या इथला एक मुलगा होता जळक्या, तिने कमेंट टाकली. मी एक टाकलं की आता नवीन सुरुवात करायची वगैरे, असं काहीतरी मी पोस्ट टाकली. त्याच्यावर तिने ना, हा संपला तुमचा कारभार संपला, असं काहीतरी तिने हे टाकलं, मला कमेंट टाकली. मी त्याचा नंबर कुठून तरी काढला, त्याला घाल शिव्या घातल्या मी त्याला. आणि एक टाइम होता, आता ते त्यातली लोक मला काहीतरी सत्कार बित्कारसाठी बोलतात, समोर उभा असतो असं बघत, ती लोक माझ्या सत्कार बित्कार करत असतात. म्हणजे जलनेवाले जलते रहेंगे. म्हणजे हा एक झाला किस्सा माझ्यावर. म्हणजे त्यांनी आपल्याला कमी लेखला, पण तिथली लोक मला बोलवून सत्कार बित्कार करतात की बाबा या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला बोलवतात त्यांच्या इथे की बाबा या म्हणून वगैरे. बरोबर. आयुष्यामध्ये दोन प्रकारची माणसं भेटतात. एक तुमच्याबद्दल खुश होणार, तुमचं जर वाईट झालं तर चांगलं होतं तर तो त्यांना जेन्युइनली आनंद वाटतो की अरे वा प्रोग्रेस करतोय. आणि कसं ती तुमच्या तोंडावर गोड बोलणार आणि मागून काय चालू असेल, कुठे दूर निघत असेल, बरं वाटतं त्यांना की बाबा याचा डाऊनफॉल चालू झाला, याचा आता संपलंय सगळं करिअर वगैरे. आणि जेव्हा मी युट्यूबला चालू केलं ना, युट्यूबचा एक शॉर्ट्सचं चॅनल हे आलं नवीन फीचर्स, शॉर्ट्स व्हिडिओचं. ते जर नसतं आलं ना, मी आतापर्यंत लॉंग व्हिडिओ मध्ये चालू ठेवलं असतं मी. कारण मी तेव्हा बंद झालं, तेव्हा लॉंग व्हिडिओ चालू केल्या. कमी 4-5 मिनिटाच्या मी लॉंग व्हिडिओ चालू केलेल्या त्यावेळी. आणि जेव्हा मी चालू केलं ना, कमीत कमी 1.5 वर्ष तरी मी रोज व्हिडिओ टाकत होतो, एक पण दिवस गॅप न घेता. आणि 1.5 वर्षात फक्त माझे ना 1000च फॉलोअर्स वाढलेले. अच्छा. हो, 1.5 वर्ष करून. त्यानंतर हळूहळू करून 1.5-2 वर्ष व्हायला आली, तर म्हणजे 1 वर्षात तर माझे 1000च झालेले. त्यानंतर एखादी कुठली तरी हळूहळू की रील व्हायरल झाली तरी म्हणजे तू हे नाही केलंस, बॅकस्टेप नाही केलं? नाही कंटिन्यू. काय होतच नाहीये, काय होतच नाही. हा, मला करायचं होतं ते. म्हणजे हे नाही की एवढं सोडून बसायचं की बाबा एवढं केलं तर अजून करू पुढे, म्हणजे करून बघू. त्यानंतर हळूहळू 1.5 वर्षानंतर 9000च्या आसपास मी कसा तरी पोहोचलेलो, ढकलत, म्हणजे व्हायरल न होता. म्हणजे थोडेसे फॉलोअर्स असे वाढवत असे 1.5 ते 2 वर्षापर्यंत पोहोचलेलो. 9999. आणि जेव्हा 10,000चा आकडा पूर्ण झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून डायरेक्ट एक व्हिडिओ एवढी व्हायरल झाली माझी पुन्हा युट्यूबला, म्हणजे काहीतरी 10 मिलियन का कायशी काहीतरी गेली. त्याच्यानुसार म्हणजे एका महिन्यातच माझे 50,000 फॉलोअर्स वाढले. म्हणजे मला 3 लाख फॉलोअर्स व्हायला कमीत कमी 2 महिनेच लागले.
त्यानंतर म्हणजे म्हणजे दीड वर्ष fast- मला फास्ट ग्रोथ झाली तुझी तिथे. 1.5 वर्ष मला 10,000 व्हायला लागले हम्म. आणि पुढचे फक्त 2 महिन्यात झाले 3 लाख फॉलोअर्स युट्यूबला. ग्रेट ग्रेट. तर आता किरण सगळ्यात महत्वाचं आता सगळं तुला सक्सेस मिळालं, तुला आता फॉलोअर्स आहेत, व्ह्यूज चांगले जातात तुला, म्हणजे जेवढे सबस्क्रायबर फॉलोअर्स नाहीत त्याच्यापेक्षा भरपूर जास्त असे व्ह्यूज आहेत हो, तुला, हो, views म्हणजे जातात. बिलियन्स मध्ये तुला हो. व्ह्यूज गेले असतील. 100 मिलियन व्ह्यू आहेत माझ्या हा, तर आता 2-3 व्हिडिओ. तुझे कंटेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हो. तर कधी कधी कसं होतं, लोक कधी कधी निगेटिव्ह घेतात कंटेंट क्रिएटर्सला, की अरे काय बनवतोय. मग ह्याच्याबद्दल तू व्ह्यूअर्सना जरा काय एक्सप्लेन करशील का, की तू जे करतोस ते फक्त फन वे एंटरटेनमेंट म्हणून करतो, की कोणाच्या भावना दुखवायचं त्याच्यामध्ये? नाही, मी फन वेनीच करतो. भावना दुखवायला माझं म्हणजे मी जे करतो मला मनाला वाटेल ते करतो. म्हणजे मग त्याच्यात भावना पण दुखू शकतात कोणाच्या, कारण समजा आपण एखाद्या पॉलिटिक्स वर व्हिडिओ करतोय तर जो एखादा कट्टर असतो दुसरा कट्टर नसतो. एखाद्याला मजा येते एखाद्याला मजा नाही येत याला बोलल्यावरती, असंच असतं सेम. त्यानंतर आता समजा मी ड्रिंकचा व्हिडिओ करतोय तर ड्रिंकच्या काही पित नाही तर त्यांना ते बरं नाही वाटणार ड्रिंकचा का व्हिडिओ करतो. म्हणजे वेगवेगळ्या मेंटॅलिटीची लोक आहेत, सगळेच मिक्स आहेत ना त्याच्यामध्ये. मग प्रत्येकाच्या मनाने थोडी मी वागणार. चॅनल माझा, मी माझ्या मनाप्रमाणे वागेल असं. म्हणजे हा एक पार्ट आहे स्ट्रेट फॉरवर्ड. हो, म्हणजे किरणला जे वाटतं किरण ते करतो. हा, हो. मी कोणाचा विचार करत बसत नाही की बाबा याला काय वाटेल त्याला काय वाटेल. काही माझे खूप मित्र आहेत ते लोकांचा विचार करून त्यांचे कॉन्टेंट ठेवतात आणि मग ते तिथपर्यंत सीमित राहतात. तर आता मित्रांनो, आपण मस्त अशी ड्राईव्ह पण एन्जॉय केली. आता एका सुंदर ठिकाणी येऊन आपण थांबलोय आहोत. आपण कोकणातच, आणि जसं किरणला फिरायला आवडतं तसं मला पण आवडतं, त्यामुळे आम्ही पण मोस्टली एकत्र असतो. फक्त कसं आहे, जेव्हा प्रोफेशन येतं किंवा तुमचं पैसा कमवायची वेळ येते तेव्हा भरपूर गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. तर सध्या स्ट्रगलिंग फेज सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आहे, आणि किरणनी आज त्याचं स्ट्रगलिंग फेज पासूनचं सक्सेसफुल पर्यंतचं आयुष्य हे सगळं आपल्याबरोबर शेअर केलं. म्हणजे लिटरली तुम्ही त्याचे फक्त व्हिडिओ बघत होतात, तो हसवतोय, तुम्ही एन्जॉय करत होतात, पण किरणनी भांडी घासली, झाडू मारले, हे सगळे विषय म्हणजे मनाला टच करणारे आहेत. आणि त्याच्यातून तो अनस्टॉपेबल सगळं कंटेंट क्रिएट करता करता तो इथपर्यंत आलाय. आणि आय मस्ट से की तो स्वतःच्या हिमतीवर आलाय. म्हणजे त्याचा एक स्वभाव आम्ही चांगला नोटीस केलाय, की किरण जे करतो ना तो स्वतःच्या दमवर करतो, आणि त्यांनी ते व्यवस्थित आजपर्यंत करून दाखवलंय. आणि ह्याच्या पुढे पण किरण, शुभेच्छा आमच्याकडून सर्वांकडून, आमच्या चॅनल कडून, व्ह्युअर्स कडून, आमच्या तुझ्या व्ह्युअर्स कडून तुला शुभेच्छा. अजून असा मोठा हो, अजून ग्रो कर, आणि आम्ही तुला लवकरात लवकर आहे ना मराठी बिग बॉस मध्ये बघायचा आमचं माझी तरी पर्सनल विश आहे. तुमची जर असेल ना कमेंट नक्की करा की किरण बिग बॉस मध्ये कसा वागतोय, आणि मग असली किरण तिकडे कसा बाहेर येतोय, हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय. बिग बॉसला जायला ना तुम्हाला खूप कॉन्ट्रोवर्सी करावी लागते काहीतरी. एक तर ती मी कॉन्ट्रोवर्सी नाही करत, आणि दुसरा तुमचे खूप फॉलोअर्स पाहिजेत त्यासाठी, म्हणजे मिलियन मध्ये. तर कधी कधी होतो रे जातो, कोण कोणालाही सिलेक्ट करतात नाही मला, आणि तू बऱ्यापैकी फेमस आहे. आता मला माहित आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल, पण जसं मी एक्सप्लेन केलं पार्टमध्ये डिवाइड होईल, किंवा एका पार्टमध्ये तुम्हाला जर आवडला असेल किंवा तुम्हाला किरण पास्टे मनापासून आवडतो, तुम्ही रेग्युलर त्याला फॉलो करताय, रील बघताय, त्याच्या व्हिडिओज बघताय, तर तुम्हाला नक्कीच त्याची लाईफ स्टोरी पूर्णपणे न स्किप करता ही बघायला आवडेल. तर ती नक्की बघा, पूर्ण बघा. आणि जर तुम्ही स्किप केले असेल तर तुम्ही काही काही इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्या आयुष्यातले मिस केले असेल, तर परत जाऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्यवस्थित बघा, टाइम काढून बघा. तर किरण, भरपूर अशा दिलखुलास गप्पा मारल्यास तू, व्ह्युअर्सला भरपूर काय सांगितलंस तुझ्याबद्दल, म्हणजे तुझी लाईफची जी जर्नी स्टार्ट झाली ते आतापर्यंत, आणि ह्याच्या पुढे पण तुला भरपूर काही करायचं आहे आयुष्यामध्ये, आणि असाच मोठा हो. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत तुझ्या बरोबर, आणि चांगलं आयुष्यामध्ये एक मोठा क्रिएटर हो, लोकांचं अजून प्रेम मिळू दे तुला. मोठा क्रिएटर नाही झालं तरी चालेल, पण जे आता जी चालू आहे तेच कंटिन्यू राहिलं तरी चालेल. आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे ती मनापासून की मस्त एकदम किरणला उद्या, जसे आता लोक बघतात ना, मोठे मोठे युट्यूबर झाले, मस्त मर्सिडीज, रॉल्स रॉयस घेऊन फिर, तेवढा मोठा हो, ती आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. तर खूप खूप धन्यवाद किरण, खूप खूप थँक्यू की तू तुझा वेळ दिलास, आणि व्ह्युअर्सना, आमच्या तुझ्या व्ह्युअर्सना सगळं तू एक्सप्लेन केलं, तुझी लाईफ स्टोरी सांगितली. आणि आपल्या चॅनलचं हेच आहे की ट्रू लाईफ स्टोरीज, म्हणजे आपण
स्क्रीनवर लोकांना बघतो किंवा काही साधारण माणसं आपण बघतो, पण प्रत्येकाच्या आयुष्याची ना एक कहाणी असते, त्याचं एक बॅकग्राऊंड असतं. त्याच्या आयुष्यात घडलेल्या काही काही गोष्टी अशा असतात ज्या त्याच्या मनामध्ये असतात, त्या कधी कधी तो व्यक्त होतो. आणि अशा वेळी प्रत्येकजण, मग तो क्रिएटर असू द्या किंवा साधारण माणूस असू द्या, माणूस, प्रत्येकजण हा माणूसच आहे, प्रत्येकाला भावना आहेत. तर त्या सगळ्या भावना आज किरणने आपल्यासमोर व्यक्त केल्यात आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आज. तर आता मित्रांनो, तुम्हाला जर किरणशी काही अजून संवाद साधायचा आहे तर कमेंटमध्ये क्वेश्चन्स करा. किरण स्वतः रिप्लाय करेल तुम्हाला, जेवढं त्याला पॉसिबल होईल तो रिप्लाय करेल तुम्हाला. आणि असेच पॉडकास्ट बघण्यासाठी किंवा अशा ट्रू स्टोरीज बघण्यासाठी आपण भूतांच्या वगैरे पण स्टोरी घेऊन येऊ. नेक्स्ट टाइम आपण भूतांच्या स्टोरीबद्दल पण गप्पा मारू. किरणचे पण भरपूर एक्सपिरियन्स आहेत, त्याच्याबद्दल पण आपण गप्पा मारू. आणि आम्ही पण काय येडेचाले करतो ॲडव्हेंचरमध्ये वगैरे, ते पण आपण सगळं डिस्कस करू. ते सगळे व्हिडिओ आपण पुढे आणू. तर आत्तासाठी आम्ही घेतो तुमचा निरोप, मी आणि किरण दोघे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन स्टोरीज सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन. आता चॅनलचंच नाव विसरलो मी. रिपीट कर. तर किरण, सुरुवात करूया आपण. आता अँगल चुकलं नाही. नाही, तो माझ्यावर ठेवलाय ना भाई. स्टॉप रेकॉर्डिंग.